चला सांगा एकदा मला, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? येस बेटा, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? यस, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? ठीक आहे, ओके. आणि ऑन टाइम जॉईन करत चला रे. ठीक आहे, चला एकदा सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेअर करा ग्रुपवरती, किंवा तुमचे मित्र असेल त्यांना फास्टमध्ये शेअर करा. ओके. आणि जे रेकॉर्ड करतात नंतर त्यांनी पण बेटा ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघताय त्यावेळेस व्हिडिओ शेअर करत चला रे. आणि येता येता लाईक पण करत चला. फास्ट. ठीक आहे, केला असेल सगळ्यांनी शेअर. स्टार्ट करू आपण. हॅलो एव्हरीवन, मी कृष्ण वानखेडे फ्रॉम के के अकॅडमी. या ठिकाणी आपण जिओटेक्निकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट बघतोय, ज्यामध्ये आपण काही पॅरामीटर बघतोय, जसं की वॉटर कंटेंट, त्यानंतर व्हॉइड रेशो, पोरोसिटी, डिग्री ऑफ सॅच्युरेशन. ठीक आहे, तर याच्या अगोदर आपण त्या ठिकाणी वॉटर कंटेंट अँड व्हॉइड रेशो बघितला. आज आपल्याला या ठिकाणी जो टॉपिक बघायचा आहे किंवा जो पॅरामीटर बघायचा आहे तो म्हणजे काय असणार तुमचं, पोरोसिटी. म्हणून तिसरा पॅरामीटर टाका, पोरोसिटी. ठीक आहे, टाका टायटल या ठिकाणी सगळ्यांनी पोरोसिटी टाका, टायटल पोरोसिटी. तोपर्यंत मी पाठीमागचं जे लेक्चर आहे ते रिवाइज करतो शॉर्टमध्ये. बरं, बघा या ठिकाणी आपण काय काय बघितलं पाठीमागच्या लेक्चरमध्ये. आपण बघितलं बेटा वॉटर कंटेंट. येस, मला सांगा वॉटर कंटेंट काय असतं रे? येस, वॉटर कंटेंट काय असतं, डेफिनेशन सांगा शॉर्टमध्ये. वॉटर कंटेंटची शॉर्टमध्ये आपण रिवाइज करूया दोघं पण कॉमनली, आणि नंतर त्या ठिकाणी आपण पोरोसिटी बघूया. ठीक आहे, सांगा वॉटर कंटेंट, डब्ल्यू, स्मॉल डब्ल्यू, वॉटर कंटेंट. येस बेटा काय होतं? येस, काय होतं बघा या ठिकाणी वॉटर कंटेंट काय होतं, वेट ऑफ वॉटर टू काय होतं रे, वेट ऑफ सॉलिड. काय होतं, वेट ऑफ वॉटर टू द वेट ऑफ सॉलिड. हे झालं तुमचं वॉटर कंटेंट. नंतर आपण काय बघितलं होतं रे, तर आपण त्या ठिकाणी बघितलं व्हॉइड रेशो, ज्याला की मी स्मॉल ई इंडिकेट करतो. आणि व्हॉइड रेशो काय असतो मग तुमचा? येस बेटा, व्हॉइड रेशो काय असतो? आणि सगळ्यांनी कमेंट करा रे, सगळ्यांनी कमेंट करा फास्टमध्ये. व्हॉइड रेशो, यस काय असतो, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स. व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड सुद्धा काय असतो रे, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड असतो बेटा. हा रेशो असतो तुमचा व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड सुद्धा व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. ठीक आहे, आपण बघितले या ठिकाणी वॉटर कंटेंट म्हणजे तुमच्या सॉलिडमध्ये किती वॉटर कंटेंट आहे, आणि व्हॉइड रेशो म्हणजे या ठिकाणी काय बघितलं आपण की सॉलिडमध्ये किती व्हॉइड्स आहे तुमच्या, तर त्याला आपण काय म्हटलं, व्हॉइड रेशो म्हटलं. हे आपण बघितलं होतं. या दोघांनाही आपण त्या ठिकाणी पर्सेंटेज किंवा फ्रॅक्शनमध्ये इंडिकेट करू शकतो. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी मल्टिप्लाय तुम्ही 100 लिहू शकता जर तुम्हाला याला पर्सेंटेजमध्ये इंडिकेट करायचे तर. बरं, मला सांगा या ठिकाणी याची रेंज सांगा रे. रेंज, रेंज काय असते डब्ल्यूची, स्मॉल डब्ल्यू म्हणजे वॉटर कंटेंटची रेंज किती असते. यस बेटा, वॉटर कंटेंटची रेंज सांगा. वॉटर कंटेंटची रेंज सांगा फास्टमध्ये. महत्वाचं आहे म्हणून मी रिपीट करतो बेटा, रिवाइज करतोय, कारण की हे विचारलं जातं. यस, वॉटर कंटेंटची रेंज, आणि नंतर याची पण टाकून द्या लागलं असं समोर. ठीक आहे, वॉटर कंटेंटची रेंज किती असते बेटा, किती असते, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय असते रे, 0 असते. बघा हे मी तुम्हाला म्हटलं पार्ट नाही करायचं. कसं लक्षात ठेवलं आपण, वेट ऑफ वॉटर 0 असू शकतं का, तर वेट ऑफ वॉटर 0 असू शकतं कधी, ज्यावेळेस सॉईल तुमची पूर्णपणे ड्राय असेल. जर ड्राय सॉईल असेल म्हणजे वॉटर कंटेंट 0च असणार नक्की, म्हणजे ठिकाणी 0 असू शकतं, पहिली गोष्ट. नंतर या ठिकाणी वेट ऑफ वॉटर हे वेट ऑफ सॉलिडपेक्षा मग किती जास्त असू शकतं, तर यांच्यामध्ये काही असं फिक्स रिलेशन नाहीये. ओके, तर वेट ऑफ वॉटर हे म्हणजे वेट ऑफ सॉलिड तुमचं एवढं आहे म्हणून त्या ठिकाणी वेट ऑफ वॉटर एवढं असलं पाहिजे असं काही रिलेशन नाहीये. मग अशा केसमध्ये याची व्हॅल्यू काही असू शकते ग्रेटर दॅन 0. ओके, 0 किंवा 0 पेक्षा जास्त किती असू शकते, आपण हे बघितलं होतं. त्याची रेंज काय मग या ठिकाणी डब्ल्यू इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, म्हणजे मी म्हणू शकतो की नो अप्पर लिमिट. या ठिकाणी काय आहे, नो अप्पर लिमिट. लोअर लिमिट काय याची, लोअर लिमिट याची आहे 0. लोअर लिमिट काय आहे 0, पण अप्पर लिमिट कुठलीही अप्पर लिमिट या ठिकाणी डिफाईन नाहीये. ओके, कोणतीही अप्पर लिमिट या ठिकाणी डिफाईन नाही आहे. हा तुमचा डब्ल्यू कितीही असू शकतो, कारण की या ठिकाणी वेट ऑफ वॉटर आणि वेट ऑफ सॉलिड मधले असलं काही रिलेशन नाहीये की जिथे समजा वेट ऑफ सॉलिड तुमचे एवढे असेल तर वेट ऑफ वॉटर एवढे असलं पाहिजे, तर असं काही रिलेशन नाहीये. त्याच्यामुळे या ठिकाणी हे त्या ठिकाणी वेट ऑफ वॉटर आपण किती घेऊ शकतो किंवा वेट ऑफ सॉलिड नुसार ते कमी जास्त घेऊ शकतो. म्हणून या ठिकाणी डब्ल्यूची जी व्हॅल्यू आहे किंवा डब्ल्यूची जी रेंज असणार आहे ती 0 पेक्षा जास्त किती असू शकते. म्हणून या ठिकाणी मी म्हणतो नो अप्पर लिमिट, नो अप्पर लिमिट, नो अप्पर लिमिट. ठीक आहे, तर डब्ल्यू इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आपण हे बघितलं. नंतर मला सांगा या ठिकाणी ई ची सांगा रे, ई ची सांगा. ई ची रेंज किती असते. येस बेटा, ई ची रेंज किती असते. यस,
ईची रेंज ग्रेटर दॅन झिरो. काय रे ग्रेटर दॅन झिरो. बरं हा तुमचा ई जो आहे बेटा, तर हा ई या ठिकाणी झिरो होऊ शकतो का? ई झिरो होणं म्हणजे काय? व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड झिरो होणं. तर व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड झिरो होऊ शकते का सॉइलसाठी? ठीक आहे, सो सॉइलसाठी व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड झिरो होऊ शकत नाही तुमचे. जर झिरो झाले म्हणजे तुमचं काय रिप्रेझेंट करण? ते रॉक रिप्रेझेंट करण. पण सॉइलसाठी व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड या ठिकाणी रिप्रेझेंट असतात म्हणजे झिरो नसतात. तर या ठिकाणी ई तुमचा काय नसणार आहे? तर ई इज नॉट इक्वल टू झिरो नसणार आहे. ठीक आहे, तर ई इज नॉट इक्वल टू झिरो. आणि डब्ल्यूसीडी मध्ये याचा आन्सर काय दिलं होतं? टेक एनी व्हॅल्यू ग्रेटर दॅन झिरो. झिरोपेक्षा कुठलीही व्हॅल्यू घेऊन टाकायची असतं. तर हे आन्सर दिलं होतं डब्ल्यूसीडी 2019 मध्ये. तर ई इज नॉट इक्वल टू झिरो. ओके, हे बघितलं आपण. नंतर बघा आता या ठिकाणी आपण काय बघितलं? इज ग्रेटर दॅन झिरो. आधी या ठिकाणी सुद्धा काय आहे? नो अप्पर लिमिट. नो अप्पर लिमिट. इथेही कुठली अप्पर लिमिट नाहीये. ई इज ग्रेटर दॅन झिरो सांगितलंय म्हणजे कुठली अप्पर लिमिट डिफाईन नाहीये की एवढं त्या ठिकाणी असणार, झालं ई एवढा असणार, मॅक्झिमम एवढा असणार, असं काही डिफाईन नाहीये. तर नो अप्पर लिमिट हे आपण या ठिकाणी बघितलं. नंतर बघा या ठिकाणी आपण काही फॉर्म्युले बघितले. जसं की तुमचा जर तुम्हाला डब्ल्यू कॅल्क्युलेट करायचा, ओके, वेट ऑफ सॉलिड, तर काय फॉर्म्युला होता आपला? तर कॅपिटल डब्ल्यू डिवायडेड बाय 1 प्लस डब्ल्यू. आणि हा डब्ल्यू म्हणजे वॉटर कंटेंट झाला. ठीक आहे, कॅपिटल डब्ल्यू म्हणजे काय? वेट ऑफ सॉइल झालं किंवा टोटल वेट ऑफ सॉइल झालं. ठीक आहे, आणि डब्ल्यूएस काय मग तुमचा? डब्ल्यूएस आहे तुमचा वेट ऑफ सॉलिड झालं. तर हा फॉर्म्युला आपण बघितला. ओके, तर व्यवस्थित लक्षात ठेवा. नंतर बघा, आणि हा शॉर्ट नोट्स काढताना आता तुम्हाला मी ते सांगतो, शॉर्ट नोट्स काढताना तुम्हाला या प्रकारे शॉर्ट नोट्स काढायचे आहेत. जर तुम्ही शॉर्ट नोट्स काढताना बेटा तर या प्रकारे वेट ऑफ वॉटर डिवाइड बाय वेट ऑफ सॉलिड. आता गरज नाही त्या ठिकाणी वेट ऑफ वॉटर लिहायची डिवाइड बाय वेट ऑफ सॉलिड मल्टिप्लाय बाय 100 लाईक दॅट, काही गरज नाहीये. तर तुम्ही डायरेक्टली शॉर्टमध्ये असं लिहा, वेट ऑफ वॉटर डिवाइड बाय वेट ऑफ सॉलिड. आता हे शॉर्ट नोट्स कशा काढायच्या तर याची तुम्हाला आयडिया पण या ठिकाणी येऊन जाईल. बघा नंतर आता या ठिकाणी आपण बघितलं होता, इथे एक फॉर्म्युला बघितला होता. काय बघितलं होतं? या ठिकाणी आपण व्हॉल्यूम ऑफ सॉलिड बघितलं होतं. आणि व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इज इक्वल टू काय होतं? मग कॅपिटल व्ही डिवाइड बाय 1 प्लस ई होतं. व्हॉल्यूम ऑफ सॉलिड आहे या ठिकाणी व्हीएस, आणि व्ही आहे तुमचा टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल किंवा व्हॉल्यूम ऑफ सॉइल. तर व्हॉल्यूम ऑफ सॉइल डिवाइड बाय 1 प्लस ई तुम्हाला काय भेटतं रे? व्हॉल्यूम ऑफ सॉलिड भेटतं. हे आपण या ठिकाणी बघितलं होतं. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्हाला शॉर्ट नोट काढायचे. नंतर बघा या ठिकाणी तुमचा जो डब्ल्यूएस आहे, तर डब्ल्यूएस ला आपण त्या ठिकाणी इन टर्म्स ऑफ सॉइल सुद्धा इंडिकेट करू शकतो. वरती जे दिले या ठिकाणी आपण सॉलिडच्या टर्म्स मध्ये आहे, तर आपण याला सॉइलच्या टर्म्स मध्ये इंडिकेट करू शकतो. तर तिथं काय बनणार मग? तुमची वेट ऑफ वॉटर डिवायडेड बाय कॅपिटल डब्ल्यू. आणि कॅपिटल डब्ल्यू काय असतो? वेट ऑफ सॉइल. म्हणजे इन टर्म्स ऑफ वेट ऑफ सॉइल आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे, आता याची जर रेंज काढायची असेल बेटा तर तुम्ही रेंज याची काढू पण शकतात बरं का. वेट ऑफ वॉटर आणि टोटल वेट आहे, तर याची रेंज तुम्ही काढू शकतात. तर तुम्हाला वाटलं तर याची रेंज बघा ट्राय करून. ओके, आणि मला सांगा लागलंच तर मी काय करतो, ज्यावेळेस आपण शॉर्टमध्ये रेंज घेऊ का नंतर फॉर्म्युले वगैरे रेंज वगैरे मी तुम्हाला लिहून देईन प्रॉपर, त्या केसमध्ये मी तुम्हाला याची रेंज पण सांगा. ठीक आहे, तर याची रेंज तर तुम्ही एकदा ट्राय करा. आणि ही जी रेंज आहे बेटा मला काय करा? व्हॉट्सअप करून सांगा. ठीक आहे, आता त्या कमेंट तुम्ही करणार नाही, आणखी किंवा झालं तर कमेंटमध्ये टाका. कमेंटमध्ये पण टाका, लागलंच तर मी बघून घेतो. ठीक आहे, किंवा मग त्या ठिकाणी तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकतात, काय हरकत नाही. ज्यांच्याकडे नंबर असेल त्यांच्याकडे, नाही तर स्क्रीनवरती चालू असेल तिथं बघा, किंवा मग त्या ठिकाणी चॅनलच्या याच्यामध्ये पण असणार, झालं डिस्क्रिप्शनमध्ये, तर तिथं जाऊन तुम्ही नंबर बघू शकता, तिथं मला व्हॉट्सअप करा, किंवा मग तुम्ही इथं टाकून द्या. ठीक आहे, याची रेंज, आता याची रेंज कशी काढायची बघा. इथं तुम्ही चेक करू शकता की वेट ऑफ वॉटर आहे आणि डिवाइड बाय काय आहे? वेट ऑफ सॉइल आहे. मग वेट ऑफ वॉटर हे एखाद्या सॉइलमध्ये झिरो होऊ शकतं का? येस, वेट ऑफ सॉइल हे एखाद्या वेट ऑफ वॉटर हे एखाद्या सॉइलमध्ये झिरो होऊ शकतं का? बिंदास होऊ शकतं, वरती झालं होतं इथं पण होणार. ठीक आहे, तर मग समजा याची रेंज झिरोपासून तर स्टार्ट होते बेटा. याची रेंज मला कळतं झिरोपासून स्टार्ट होऊ शकते, पण हे आता 100% पेक्षा जास्त असू शकतं का? 100% असू शकतं का? ओके, वेट ऑफ वॉटर हे वेट ऑफ सॉइल एवढं असू शकतं का? डोकं लावा आणि मला ही रेंज सांगा. लागलंच तर आपण याच्यावरती परत येऊया. ठीक आहे, मी लागलंच या लेक्चरमध्ये याला तुम्हाला डिफाईन करून देतो, किंवा मग ज्यावेळेस आपण कंबाईन बघू त्यावेळेस. पण ही एवढी जागा तुम्हाला सोडायची आहे मागच्या याच्यामध्ये जिथं तुम्ही इकडे जाता तिथं, आणि मला ही रेंज तुम्हाला सांगायची आहे सगळ्यांना. ठीक आहे, मी आता ही रेंज आता घेत नाहीये. ज्यावेळेस पोरोसिटी बघशाल तर पोरोसिटीच्या केसवरून तुम्हाला ही रेंज काढता येईल, तर तुम्ही तिथून ही काढू शकतात. मी कन्फ्युजन होऊ नये, कारण की इथं पण एक रेंज लिहून दिली, इथं परत एक रेंज लिहून देणार मी, तर त्या केसमध्ये मी ती रेंज अवॉइड केली होती. पण आता तुमच्या लक्षात आलं असणार, त्याच्यामुळे मग मी समोर ती रेंज आता घेऊ शकतो. ठीक आहे, बघा झालं. नंतर बघा या ठिकाणी हे झालं होतं. नंतर आपण जो व्हाईट रेशो आहे, ओके, व्हाईट रेशो जो आहे बेटा तो डेन्सनेसला इंडिकेट करतो किंवा रिप्रेझेंट करतो डेन्सनेसला. कसं की समजा या ठिकाणी बघा आपण रिलेशन लिहिलं होतं काय की डेन्सनेस ऑफ सॉइल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ई. ओके, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ई म्हणजे व्हाईट रेशो. याचा अर्थ काय होतोय की जर समजा तुमचा व्हाईट रेशो इन्क्रीज होतोय तर डेन्सनेस काय होतोय? कमी होतोय. म्हणजे याचा अर्थ काय? व्हाईट रेशो आपल्याला माहिती काय रिप्रेझेंट करतो? व्हाईट रिप्रेझेंट करतो. आणि डेन्सनेस म्हणजे या ठिकाणी बघा डेन्सनेस, लूजनेस. ओके, एखादी सॉइल खूप जास्त डेन्स आहे किंवा त्याच्याकडे खूप जास्त लूज आहे. ओके, डेन्सनेस, लूजनेस. मग जर समजा एखाद्या सॉइलमध्ये खूप जास्त व्हाईट आहे, म्हणजे याचा अर्थ ती सॉइल कशी आहे रे? लूज आहे, म्हणजे कमी डेन्स आहे. म्हणजे व्हाईट जास्त तर डेन्सनेस कमी. आणि एखाद्या सॉइलमध्ये व्हाईट खूप कमी आहे, खूप जास्त कमी व्हाईट आहे
त्या ठिकाणी. व्हॉइड कमी आहे म्हणजे त्या ठिकाणी ती कशी असणार, डेन्स असणार खूप जास्त, म्हणजे कमी व्हॉइड जास्त डेन्स. ओके, कमी व्हॉइड जास्त डेन्स म्हणजे यांचं इनव्हर्सली रिलेशन आहे. ओके, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, तर डेन्सनेस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉइड रेशो. हे या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं होतं. एक लास्ट क्वेश्चन आहे माझा आता, लगेच आपण त्या ठिकाणी आपला पॉईंट स्टार्ट करूया. महत्वाचं हे सगळं रिपीट करणं म्हणून केलं. ठीक आहे, माझा एक लास्ट क्वेश्चन आहे तुम्हाला, की जो व्हॉइड रेशो आहे ना बेटा, व्हॉइड रेशो कोणाचा, फाईन ग्रेन सॉइलचा. फाईन ग्रेन सॉइलचा हा तुमच्या कोर्स ग्रेन सॉइल पेक्षा कमी आहे की जास्त आहे, मोर ऑर लेस. यस, मोर ऑर लेस. आणि याच्या पाठीमागचं रिझनही तुम्हाला मी सांगितलंय, आणि लागलंच याला मी परत एकदा रिपीट करल कॉम्पॅक्शन मध्ये. त्यावेळेस मी तुम्हाला आणखी एक क्लिअर आयडिया आणून देईन की फाईन ग्रेन सॉइल मध्ये त्या ठिकाणी व्हॉइड रेशो कसे असतात. ओके, येस बेटा, मोर ऑर लेस. फाईन ग्रेन सॉइल मध्ये व्हॉइड रेशो कसे असतात, मोर ऑर लेस. मोर असतात, काय असतात, मोर. ओके, मोर. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण बघितलं होतं. ठीक आहे, नंतर इमॅक्स आणि इमॅक्सची आणि ई मिनिममची व्हॅल्यू पण आपण बघितल्या होत्या. ठीक आहे, एकदा त्या रिपीट करा या ठिकाणी. मला सांगा इमॅक्स आणि ई मिनिमम. इमॅक्स सांगा किती होता आणि ई मिनिमम सांगा किती होता. येस बेटा, इमॅक्स सांगा पहिला. इमॅक्स. ओके, आणि याच्यावरती मी परत येतो एकदा, ह्या पॉईंटवरती मी परत येतो, ह्या रेंजवरती मी परत येतो, इमॅक्स ई मिनिमम वरती परत येतो एकदा. ज्यावेळेस पोरोसिटी बघू आपण त्यावेळेस ज्यांच्या मनात जे काही डाऊट असेल ते डाऊट या ठिकाणी क्लिअर होईल. मला माहिती थोडेफार डाऊट राहतात, तर मी त्या ठिकाणी जर अगोदर तुम्हाला हे क्लिअर केलं असतं तर मे बी थोडं डिफिकल्ट गेलं असतं, तर आता इझी जाईल ज्यावेळेस आपण पोरोसिटी बघू. म्हणून मी याला सेपरेट लिहिलंय, परत याच्यावरती मी येतो. सांगा इमॅक्स बेटा किती, 0.91, आणि ई मिनिमम याचा बेटा किती, 0.35. किती, 0.35. हे आपण बघितलं. बघा आता हे इमॅक्स आणि ई मिनिमम एकदा इथं सांगून देतो तुम्हाला. इमॅक्स आणि ई मिनिमम हे अरेंजमेंटवरती डिपेंड करतं. जी सॉईल आहे तुम्ही कशा प्रकारे तिला अरेंज करताय त्याच्यानुसार ह्या इमॅक्स आणि ई मिनिममच्या व्हॅल्यू आल्या, हे आपल्याला सगळं समोर बघायचं आहे. ठीक आहे, ही तुमची काही त्या ठिकाणी लिमिट डिफाईन नाही करत की व्हॉइड रेशो तुमचा मॅक्झिमम एवढा आहे म्हणजे लिमिट नाही डिफाईन करत. बघा इथं मी लिहिलंय नो अप्पर लिमिट, आणि इथं लिहितो मी 0.91. याचा मिनिंग काय होतोय आपल्याला त्या ठिकाणी समोर कळणार झालं. ठीक आहे, हे अरेंजमेंटच्या रिलेटेड आहे तुमचं. ओके, रेंज काय म्हणतं की ई ग्रेटर दॅन 0, तर ईची व्हॅल्यू 0 पेक्षा काही असू शकते. अशी फिक्स लिमिट नाही याची की एवढं असणार किंवा तेवढं असणार त्या ठिकाणी. पण या ठिकाणी इमॅक्स ई मिनिमम दिला आहे, तर हे डिपेंड करतं अरेंजमेंटवरती. याच्यावरती बोलूया आपण नंतर. चला आता एकदा पोरोसिटी बघूया. ठीक आहे, ठीक आहे, चला पोरोसिटी. ओके, जाऊ द्या, याच्यामध्ये थोडा वेळ गेला चालतो बेटा, पण त्या ठिकाणी तुमच्या कन्सेप्ट पण क्लिअर झाल्या पाहिजे आणि तुमच्या व्यवस्थित डोक्यात फिट पण झालं पाहिजे. ओके, जास्त रिव्हिजनचं काम नाही पडलं पाहिजे, पण हे लक्षात ठेवा तुम्हाला रिव्हिजन हे वारंवार करायचं आहे. ठीक आहे, बिना रिव्हिजनचा तुमचं जिओटेक्निकल इंजिनिअरिंग कसाच चांगला होणार नाही, लक्षात ठेवा. रिव्हिजन सगळ्यांनी पाठीमागचं करत राहायचं. ओके, आता लेक्चर संपलं की आज सगळ्यांनी पाठीमागचं रिवाईज करा. पुढच्या लेक्चरला यायच्या अगोदर सगळं रिवाईज करूनच यायचं. मी कुठलाही क्वेश्चन मागचा विचारू शकतो, तर तुम्हाला तो क्वेश्चन जमला पाहिजे. आणि क्वेश्चन आन्सर ज्यावेळेस देतात बेटा, तर त्या ठिकाणी तुमचे नावही कळतात मला की नेमकं कोण कोण ऍक्टिव्ह आहे, कोण कोण त्या ठिकाणी आन्सर देते, तर ते तेवढं करत चला. चला पोरोसिटी. येस बेटा, पोरोसिटी बघा काय असतं, तुम्हाला एक्सप्लेन करून देतो मी. ठीक आहे, आता क्वेश्चन विचारत काही अर्थ नाही आहे, मी असंच समजतो की तुम्हाला काही माहित नाही. ओके, बघा ही पोरोसिटी जी आहे बेटा, याला आपण इंडिकेट करतो इटाना. कशाना, इटाना. ओके, इटा. ओके, आपल्याला माहित नाही, आपण ज्या वीट असते आपली वीट, तर विटा आपण विटा म्हणतो ना, तर गावाकडे आपण इटा म्हणतो, इटा. नंबर ऑफ इटा. ठीक आहे, विटा इटा. ठीक आहे, तर ते इटा. ठीक आहे, हा इटा. बघा आता हे थोडं सिम्बॉल मला प्रॉपर जमल नाही जमल. एन सारखं सिम्बॉल आहे तुमचं हे, स्मॉल एन. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने ड्रॉ करा. आता मी हा इटा दाखवतो मला या ठिकाणी, इटा. बरं, आता बघा पोरोसिटी काय असतं रे. बघा आपण व्हॉइड रेशो बघितला होता, इथं लिहितो मी व्हॉइड रेशो एकदा. व्हॉइड रेशो ई ना आपण इंडिकेट केला तर काय होता, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स टू द व्हॉल्यूम ऑफ सॉलिड, हा होता तुमचा व्हॉइड रेशो. पोरोसिटी सुद्धा बघा ई ना काय इंडिकेट केलं, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स, म्हणजे ई इंडिकेट करतोय व्हॉइड्स, व्हॉइड्सला इंडिकेट करतोय, रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे, मग पोरोसिटी सुद्धा तुमचं व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्सलाच रिप्रेझेंट करतं. म्हणजे काय, तर म्हणजे या ठिकाणी इटा सुद्धा काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड आणि रेशो असणार आहे कशाचा ते बघू आता. तर या ठिकाणी काय आहे, पहिलं आहे व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड, तर व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम, तर हा झाला बेटा तुमची पोरोसिटी. काय आली, पोरोसिटी. या ठिकाणी बघा इथेही व्हॉल्यूम ऑफ व्हॉइडला रिप्रेझेंट करतंय तुमचं व्हॉइड रेशो, आणि या ठिकाणी पोरोसिटी सुद्धा व्हॉल्यूम ऑफ व्हॉइडला रिप्रेझेंट करतंय. फक्त रिप्रेझेंट करताना आपण कोणाच्या टर्म्स मध्ये रिप्रेझेंट करतोय किंवा कोणाच्या रिस्पेक्टिव्ह रिप्रेझेंट करतोय, त्याच्यानुसार याला काय म्हणतो आपण, पोरोसिटी
किंवा व्हॉइड रेशो म्हणतो. व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड दोघं पण रिप्रेझेंट करताय, समजून घ्या प्रॉपर. व्हॉइड रेशो जो आहे तुमचा हा विथ रिस्पेक्ट टू असतो व्हॉल्यूम ऑफ सॉलिड, सॉलिडच्या व्हॉल्यूमच्या रिस्पेक्ट टू असतो. म्हणजे तुम्ही सांगताय की एखाद्या सॉइलमध्ये व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड किती आहे, पण कोणाच्या रिस्पेक्ट टू, सॉलिडच्या रिस्पेक्ट टू, म्हणून व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड तुमचं काय झालं रे, व्हॉइड रेशो झाला. पण जर तुम्ही व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड सांगत असाल विथ रिस्पेक्ट टू सॉइलच्या टर्म मध्ये किंवा व्हॉल्यूम ऑफ सॉइलच्या टर्म मध्ये, तर त्या केसमध्ये आपण त्याला काय म्हणतो रे, पोरोसिटी म्हणतो. फक्त फरक लक्षात घ्या, इथं आहे व्हॉल्यूम ऑफ सॉलिड आणि या ठिकाणी काय आहे रे, व्हॉल्यूम ऑफ सॉइल आहे. ठीक आहे, इथं सॉलिड आहे आणि इथं सॉइल आहे. इथं लागलं लिहून घ्या, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल, ओके, टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल. ओके, तर हे झालं तुमचं पोरोसिटी. ठीक आहे, तर या ठिकाणी याला आपण पर्सेंटेजमध्ये काय करतो रे, एक्सप्रेस करत असतो. तसं फ्रॅक्शनमध्ये पण करू शकता तुम्ही. तर इटा इज इक्वल टू या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स डिवाइडेड बाय व्ही मल्टिप्लाय बाय 100. ठीक आहे, हे झालं तुमचं पर्सेंटेजमध्ये. ठीक आहे, तर एवढं लिहून घ्या. मी एकदा परत डिफाईन करून सांगतो तुम्हाला पोरोसिटी आणि व्हॉइड रेशोमध्ये फरक काय त्या ठिकाणी. एक्झाम्पल पण ते तुम्हाला लिहायचं नाही. ठीक आहे, मी मिटवणार आहे ते तुम्हाला फक्त समजण्यासाठी आहे. तर इथं लिहितो बघा. ओके, तुम्हाला फक्त समजणार, हे कोणीच लिहिणार नाही. मला तुमच्या जीटीचे नोट्स बेटा जास्त नको आहे, म्हणून मी वारंवार सांगतो लिहू नका. कारण की तुम्ही सगळंच मी जेवढं शिकवतोय, अरे एक्सप्लेनेशनचा काही पार्ट असतो का नाही, तुम्ही तो पण लिहित बसले तर नोट्स मोठी होऊन जाईल. मी याच्या अगोदर कधीच नाही बोललो तुम्हाला की एक्सप्लेनेशन लिहू नका. मी बघितलं बऱ्याच मुलांनी मराठीमध्ये सगळंच लिहून ठेवलं. मी जसं बोलतो तसं ॲज इट इज कॉपी पेस्ट करून ठेवलंय. ओके, आरसीसी झालं तुमचा, त्यानंतर सॉम झाला, ठीक आहे, इरिगेशन झाला, तर बघितले मी नोट्स थोड्या, तर तुम्ही ॲज इट इज कॉपी केलं. पण त्या ठिकाणी एवढं बिग नव्हतं. हे जिओ टेक्निकल इंजिनिअरच्या नोट्स तुमचे जास्त नाही व्हावं यासाठी मी थोडा डाटा कमी करतोय, म्हणून एक्सप्रेशन लिहू नका कोणी. बघा, ही तुमची सॉईल आहे. या सॉईलला आपण फेजमध्ये डिवाइड केलं. बघा, एक सॉईल घेतलेला फेजमध्ये डिवाइड केलं, त्याच्यामध्ये खाली आहे इथं सॉलिड, इथं आहे त्या ठिकाणी तुमचं वॉटर, आणि ठिकाणी फॉर एक्झाम्पल इथं काय, एअर. या दोघांचं जर मी व्हॉल्यूम घेतलं एअर आणि वॉटरचं, म्हणजे आपल्याला माहिती आहे हे असतं व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स. काय असतं, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स, कारण की एअर आणि वॉटर व्हॉइड्समध्ये असतं, म्हणून हे झालं व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स. नंतर हे काय आहे तुमचं बेटा, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड आहे. काय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड, आणि या दोघांनी मिळून काय बनतं रे, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉलिड जर केलं तर आपल्याला मिळतं सॉइलचं व्हॉल्यूम. कोणाचं, सॉइलचं व्हॉल्यूम. कारण सॉइलचं व्हॉल्यूम काय असतं, सॉलिडचं व्हॉल्यूम प्लस व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड, हे असं तुमचं सॉइलचं व्हॉल्यूम, त्याला आपण कॅपिटल व्ही न म्हटलं. आता बघा, या ठिकाणी जर समजा हे व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड किती आहे एखाद्या सॉइलमध्ये, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड किती आहे एखाद्या सॉइलमध्ये, जर हे मी रिप्रेझेंट करतोय, ओके, रिप्रेझेंट करत असताना जर मी ते विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम ऑफ सॉलिड सांगतो, तर तो तुमचा ई झाला. काय झालं, ई म्हणजे काय मग, व्हॉइड रेशो. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या सॉइलमध्ये व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड किती आहे, व्हॉइडचं व्हॉल्यूम किती आहे, जर हे विथ रिस्पेक्ट टू सॉलिड सांगताय, ओके, त्याला आपण काय म्हणतो, ई म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल समजा या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ सॉलिड तुमचं किती आहे रे, 10 आहे. किती आहे, 10 आहे. ओके, नंतर त्या ठिकाणी बघा, समजा व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स एअर आणि वॉटरचं दोघांचं मिळून किती आहे रे, समजा फॉर एक्झाम्पल हे किती आहे या ठिकाणी, समजा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बेटा समजा फॉर एक्झाम्पल 2 आहे. ओके, किती आहे, 2, असं पकडून चला. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्हाला ई इंडिकेट करायचा, ई म्हणजे काय मग त्या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड रिप्रेझेंट करतोय तुमचा ई, तर या ठिकाणी बघा मला दिसू दे एकदा, हां दिसतंय. ठीक आहे, बघा, ज्यावेळेस मला आता ई दाखवायचा, ई म्हणजे काय मग तुमचा व्हॉइड रेशो, तर व्हॉइड रेशो इज इक्वल टू काय असणार, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड किती आहे, 2 काय असेल, याचं काही युनिट असेल ना बेटा, नक्की असेल. व्हॉल्यूम आहे तर व्हॉल्यूमचं जे युनिट असेल ते घ्या या ठिकाणी, पण मी कॉम्प्लिकेटेड करत नाही याला. ओके, मग मीटर क्यूब, सेंटीमीटर क्यूब जे घ्यायचं ते घ्या. या ठिकाणी मी 2 घेतलं सिंपल. 2 डिवाइडेड बाय काय असणार तुमचं, 10 इज इक्वल टू काय रे, मग या ठिकाणी 2 डिवाइड बाय 10 म्हणजे 0.2. तर 0.2 तुमचा काय आला, ई आला. ठीक आहे, नंतर या ठिकाणी बघा आता काय रे, व्ही आहे तुमचा, तर व्ही किती होतोय बघा या ठिकाणी, 10 आणि 2 12. ओके, 10 आणि 2 किती होतंय, 12 होतंय. आणि आता आपल्याला काय काढायचं, कॅल्क्युलेट करायचं, तर या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं पोरोसिटी. पोरोसिटीच्या केसमध्ये काय असणार, इटा इज इक्वल टू काय असणार, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स. व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स किती आहे परत आपले, 2 आहे, आणि डिवायडेड बाय काय असणार आहे, टोटल व्हॉल्यूम, त्या ठिकाणी किती असणार आहे मग, 12 असणार आहे. आणि 2/12 म्हणजे काय मग, 1/6, आणि 1/6 म्हणजे किती व्हॅल्यू होती बघा या ठिकाणी. तर या प्रकारे आपण रिप्रेझेंट करतोय. म्हणजे मी एकदा काय केलं या ठिकाणी बघा, विथ रिस्पेक्ट टू 12 म्हणजे काय, विथ रिस्पेक्ट टू व्ही घेतलं, आणि या ठिकाणी काय घेतलं, 10 म्हणजे काय रे, विथ रिस्पेक्ट टू सॉलिड घेतलं. जर मी सॉलिडच्या रिस्पेक्ट टू व्हॉइड रेशो किती आहे सांगत असेल, ओके, सॉलिडच्या रिस्पेक्ट टू जर व्हॉइड रेशो सांगत असेल तर त्याला म्हणतो बेटा व्हॉइड. ओके, सॉरी, व्हॉइड रेशो नाही, व्हॉइड सांगत असेल त्याला म्हणतात बेटा व्हॉइड रेशो. कळतंय का? ठीक आहे, परत सांगतो एकदा बघा, जर या ठिकाणी मी जे व्हॉइड आहे एखाद्या सॉइलमध्ये जे व्हॉइड प्रेझेंट आहे, हे जर मी सॉलिडच्या रिस्पेक्ट टू सांगत असेल, व्हॉल्यूम ऑफ सॉलिडच्या रिस्पेक्ट टू सांगत असेल, त्याला मी काय म्हणतो रे, ई म्हणतो, म्हणजे व्हॉइड रेशो म्हणतो. जर हेच व्हॉइड जर मी विथ रिस्पेक्ट टू टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल सांगत असेल, त्याला मी काय म्हणतो बेटा, पोरोसिटी म्हणतो. ठीक आहे,
फक्त एवढा लक्षात ठेवा, दोघं पण व्हॉल्यूम ऑफ व्हॉइडला रिप्रेझेंट करताय. फक्त रिप्रेझेंट करताना मी एकदा सांगितलं की विथ रिस्पेक्ट टू सॉलिड सांगा आणि एकदा सांगितलं व्हॉल्यूम ऑफ सॉइल सांगा. ओके, एवढाच या ठिकाणी फरक आहे. ओके, आणखी याच्यामध्ये सिग्निफिकंट कोण आहे ते आपण सगळं समोर बघू. तुम्हाला तुमच्या लक्षात पण आलं असेल की कोण सिग्निफिकंट असेल, पण ते आपण समोर बघू. ठीक आहे, क्लिअर झालं तुम्हाला? कारण की बऱ्याच मुलांना कन्फ्युजन होतं की सर व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स पोरोसिटी हे नेमकं काय सांगताय. तर काही नाही आहे, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइडलाच रिप्रेझेंट करतं दोघं पण. पण एक जण करतं विथ रिस्पेक्ट टू सॉलिड आणि एक जण करतं विथ रिस्पेक्ट टू सॉइल. ठीक आहे, कळतंय ना? ओके, आणखी नसेल समजलं बेटा तर याला सिंपल तुम्ही कसं समजू शकता बघा. समजा तुम्ही तुम्ही समजा तुम्ही किती हुशार आहात. ओके, तुम्ही किती हुशार आहात जर तुम्ही हे रिप्रेझेंट करताय तर तुम्ही समजा एखाद्या मुलाला म्हणजे मुलाच्या रिस्पेक्ट टू सांगता की बाबा याच्यापेक्षा मी एवढा हुशार आहे. तर एक समजा त्यातला व्हाईड रेशो असेल आणि एक समजा मुलीला रिस्पेक्ट टू सांगताय तर तो तुमचा पोरोसिटी असेल. तर या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता, तुम्ही किती हुशार आहेत तेवढंच सांगायचं आहे. फक्त सायलीपेक्षा किती हुशार आहे आणि सागरपेक्षा किती हुशार आहे तुम्ही फक्त हा डिफरन्स करताय. बाकी या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स रिप्रेझेंट करतोय आपण. ठीक आहे, ठीक आहे. आज लागलाच तर मी याची तुम्हाला काय करणार आहे, याची तुम्हाला हिंट पण सांगाल, पण हिंट कुठं सांगाल ती समोर सांगाल. ठीक आहे, कारण की आता ज्यावेळेस आपण कम्पेअर करतो, ज्यावेळेस कम्पेरिजन होतं त्या ठिकाणी हिंट सांगाल मी. इथं तर सिंगल आहे त्याच्यामुळे हिंट सांगत नाहीये, नाही तर मग इथं तुम्हाला हिंट सांगून दिली असते मी. ओके, थोडी हिंट पण बघू आपण, याला कसं लक्षात ठेवायचं. पण काही नाही आहे, तुमच्या लक्षात आलं की पहिलं आपण जे बघितलं होतं व्हॉइड रेशो विथ रिस्पेक्ट टू सॉलिड होता आणि वॉटर कंटेंट पण विथ रिस्पेक्ट टू सॉलिड घेतलं होतं आपण. नंतर आता या ठिकाणी आलो पोरोसिटीवरती. ठीक आहे, त्या पोरोसिटीला आपण त्या ठिकाणी काय केलं मग विथ रिस्पेक्ट टू सॉइल घेतलं. फक्त एवढं या ठिकाणी लक्षात ठेवा. सांगा याची रेंज सांगा रे मला आता, याची रेंज सांगा. हे पण मिळतो तुम्ही या ठिकाणी. याचं काही काम नाही या ठिकाणी, तुम्हाला समजण्यासाठी होतं. रेंज सांगा मला याची. रेंज सांगा की पोरोसिटी तुमची किती असू शकते. रेंज सांगा. ओके, 0 पेक्षा जास्त असणार, 0 असणार, 0 टू समथिंग नो अपर लिमिट किंवा त्या ठिकाणी 0 टू 100%, 0 टू 1 लाईक दॅट. काय लिमिट असणार याची. आणि मी तुम्हाला सांगितलंय बघा, तुम्हाला आता स्वतः फॉर्म करायला जमलं पाहिजे. म्हणून म्हणतो मी पाठ करू नका, कारण की याच्यावरती हे क्वेश्चन विचारले जातात. जर तुम्ही कन्सेप्ट प्रॉपर ठेवल्या, जर रेंज कशी फॉर्म करायचं हे जर तुम्हाला कळलं, तुम्ही कोणतीही रेंज फॉर्म करू शकता. कसली, जसं की मी पाठीमागे एक तुम्हाला दिलंय होमवर्क की याची रेंज काढा, तुम्ही तीही काढू शकता. पण जर तुम्ही पाठ करशाल तर बेटा तुम्ही तिथं करेक्ट आन्सर हे लवकर करूच शकणार नाही. लक्षात असू द्या. तुमची मेमरी तेवढी शार्प पाहिजे. आणि कोणतं पाठ करतात रे, ज्या सोप्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही क्रिएट करू शकता त्यांना क्रिएट करा. येस बेटा, सांगा मला रेंज. आणि बघा ह्याच्यावरती क्वेश्चन जो आला होता तुमचा ESE 1999 मध्ये क्वेश्चन आला होता. त्यानंतर SSC 2008 मध्ये या ठिकाणी क्वेश्चन आला. त्यानंतर 18 मध्ये क्वेश्चन आला SSC 2018 मध्ये. नंतर PWD 2018 मध्ये क्वेश्चन आला. नंतर MNC 2019 मध्ये क्वेश्चन आला. तर या प्रकारचे क्वेश्चन याच्यावरती विचारलेले आहे. ओके, पोरोसिटीवरती. ओके, आता बघा या ठिकाणी मी याचा सांगण्याचा अर्थ काय रे सगळं, की तुम्हाला कळलं पाहिजे की इम्पॉर्टन्स किती आहे. उद्या चालून मी या ठिकाणी हे बंद करून सगळं सांगणार. ESE मध्ये आला, SSC मध्ये आला, PWD मध्ये आला. ओके, मी त्या ठिकाणी फक्त सांगा की हा पोरोसिटीवरती नंबर ऑफ टाइम क्वेश्चन आलेला आहे. ओके, तर तुम्ही त्याला स्टार्ट करून ठेवा चला असं या प्रकारे. ठीक आहे, तर या प्रकारे. कारण की एवढं सगळं बेटा प्रत्येक ठिकाणी सांगत बसणं पण मला ते आता योग्य नाही वाटणार. कारण की मी एवढं मेहनतीने हे पण लक्षात ठेवून तुम्हाला सांगतो आणि त्याच्यामुळे तुम्ही लाईक करत नाही. करे चला लाईक करत चला बेटा. ठीक, वाटतं की कुठतरी मुलांना आवडतंय, कळतंय. चला रेंज बघा, आपण याची रेंज क्रिएट करू. याची काय करू, रेंज क्रिएट करू. पाठ नाही करायची आपल्याला. मला एक सांगा या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड जे आहे तुमचे, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड एखाद्या सॉइलमध्ये 0 असू शकतात का. जर मी सॉइल म्हणतोय तर व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड 0 असू शकतात नाही बेटा. तर इट नॉट इक्वल टू 0. म्हणजे जर 0 झाले तर कोण, तो रॉक असणार. जर व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड 0 होऊ शकत नाही याचा अर्थ मला सांगा तुमची पोरोसिटी जी आहे ती 0 होऊ शकते का. तर ही पण 0 होऊ शकत नाही. ओके, पोरोसिटी सुद्धा 0 होऊ शकत नाही कारण की व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड 0 नाहीये. ओके, म्हणजे याचा अर्थ काय की तुमची पोरोसिटी जी आहे बेटा ग्रेटर दॅन काय रे, काय 0 आहे. ग्रेटर दॅन काय 0 आहे. थोडं लांब लिहितो त्याला, थोडं चिपकून नको. ओके, 0 पेक्षा जास्त असणार तुमची पोरोसिटी, पण 0 नसणार. ओके, या ठिकाणी मी लिहिलंय तुम्हाला की पोरोसिटी तुमची 0 नसणार आहे. तर असे पण क्वेश्चन विचारले बरं का, असे हे असे, तर तुम्हाला हे ऑटोमॅटिकली तुमचं होऊन जाईल. आता मला एक सांगा, आता n हा 0 पेक्षा जास्त आहे. बरं, याला काही एक अप्पर लिमिट असू शकते का.
आपल्याला ते चेक करायचं आहे की व्हॉल्यूम ऑफ पोरोसिटीला तुमच्या काही अप्पर लिमिट आहे का. जसे की तुम्ही जर बघितलं पाठीमागं वॉटर कंटेन असेल, व्हॉइड रेशो असेल, इथं कुठली अप्पर लिमिट नव्हती. मग या ठिकाणी पोरोसिटीला काही अप्पर लिमिट आहे का हे पण या ठिकाणी नो अप्पर लिमिट या ठिकाणी आपण म्हणू शकतो का. इथे मी ब्रॅकेटमध्ये लिहून देऊ आता नो अप्पर लिमिट, हे आपल्याला चेक करायचं आहे. आणि चेक करण्यासाठी आपल्याकडे काय आहे रे, आपल्याकडे हेच आहे की व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिवाइड बाय व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड किती असू शकतं, 0 असू शकतं का, एवढं असू शकतं का, तेवढं असू शकतं का, फक्त एवढं चेक करा. बरं मला एक सांगा, आता तुमचं जे व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड आहे हे तुमच्या व्हॉल्यूम ऑफ सॉइल एवढं होऊ शकतं का. आता हे ज्याला कळालं त्याला लिमिट कळाली. व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड हे व्हॉल्यूम ऑफ सॉइल एवढे होऊ शकतं का. बघा डायग्राम मी ती मिटवली पण तुम्हाला सांगितलं असतं मी. व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड हे तुमच्या व्हॉल्यूम ऑफ सॉइल एवढे, सॉइलचं जेवढं व्हॉल्यूम आहे तेवढं होऊ शकतं का. बरं लागलंच तर मी या ठिकाणी ड्रॉ करतो आणि परत मिटवतो लगेच. बघा या ठिकाणी रिप्रेझेंट करतो मी सॉइलला मी 3 फेजमध्ये रिप्रेझेंट केलं. सॉलिड झालं तुमचं, लिक्विड झालं तुमचं, या ठिकाणी काय असणार आहे, गॅस असणार आहे तुमचा. बरं हे लिक्विड आणि गॅस म्हणजे हे काय असतं, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड असतं. काय असतं, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड असतं. आणि या ठिकाणी हे काय असतं, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड असतं. काय असतं, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड असतं. आणि या ठिकाणी हे काय असतं, टोटल व्हॉल्यूम असतं सॉइलचं व्हॉल्यूम असतं. आणि सॉइलमध्ये लक्षात ठेवा, सॉइलमध्ये नेहमी सॉलिड असणारच झाले आणि व्हॉइड पण असणार झाले. सॉइलमध्ये तुमच्या सॉलिड असणारच झाले आणि व्हॉइड पण असणार झाले. विदाउट सॉलिड तुमची सॉइल बनणार नाही आणि विदाउट व्हॉइड सुद्धा तुमची सॉलिड बनणार नाही. म्हणजे व्हॉइड आणि सॉलिड हे दोन्ही पण या ठिकाणी लागतात. तर मला या डायग्रामवरून सांगा की हे जे बघा हे व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड आहे, हे व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड जर मी या व्हॉल्यूम ऑफ व्हॉइडला जर कधी टोटल व्हॉल्यूमच्या बरोबर लिहिलं, म्हणजे जर एवढं लिहिलं, बघा या ठिकाणी आता मी काय केलं, हा व्ही या व्हीच्या बरोबर लिहिला व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड. म्हणजे या ठिकाणी काय इंडिकेट करतं, ज्यावेळेस व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड हे तुमच्या व्हॉल्यूम ऑफ सॉइल बरोबर होईल, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी सॉलिड काय असणार रे, सॉलिड 0 असणार आहे. हे कधी पॉसिबल आहे, व्ही इज इक्वल टू व्ही कधी पॉसिबल आहे. व्ही म्हणजे काय रे, कॅपिटल व्ही काय असं तुमचा व्हॉल्यूम ऑफ सॉइल. आणि जर तुमचा व्ही कोण तुमचा या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड. जर व्हॉइड जर पूर्णपणे टोटल सॉइलच्या व्हॉल्यूम एवढे होत असेल बेटा, म्हणजे याचा अर्थ हे झालं. बघा हे तुम्हाला दिसतंय, हे दोघं सारखे झाले म्हणजे सॉलिड काय झालं रे, सॉलिड या ठिकाणी 0 झालं. आणि पॉसिबल आहे का, बिना सॉलिडची सॉइल पॉसिबल आहे का, ज्याच्यामध्ये सॉलिडच नाही तुम्ही त्याला सॉइल बांधताय. पॉसिबल आहे का या ठिकाणी एखादी सॉइल अशी की जिथे सॉलिडच नाहीये आणि तुम्ही तिला सॉइल म्हणताय, तर बिना सॉलिडची तुमची सॉइल होणार नाही. जशी बिना व्हॉल्यूम ऑफ व्हॉइडची तुमची सॉइल नसणार आहे, तशी सॉलिड शिवाय सुद्धा सॉइल नसणार आहे. म्हणजे या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड हे कधीच त्या ठिकाणी व्हॉल्यूम एवढं होऊ शकत नाही, टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल एवढं होऊ शकत नाही. व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड हे टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल एवढं होऊ शकत नाही. जर हे इक्वल होतंय याचा अर्थ काय होतोय की फक्त व्हॉइड्स आहे, सॉलिड 0 आहे. फक्त व्हॉइड्स आहे आणि सॉलिड 0 आहे, आणि हे पॉसिबलच नाही बेटा. ओके, मग या ठिकाणी बघा, जर व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड हा तुमचा व्हीच्या बरोबर होऊ शकत नाही, ओके, म्हणजे दोघांची व्हॅल्यू सारखी होऊ शकत नाही. आणि ज्यावेळेस दोघांची व्हॅल्यू सारखी असेल, समजा बघा या ठिकाणी व्ही जर व्हीच्या बरोबर असेल, मग या ठिकाणी बघा पोरोसिटी काय येईल रे, पोरोसिटी काय येईल या ठिकाणी तर व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिवाइड बाय व्ही आहे, दोघांची व्हॅल्यू सारखी आहे म्हणजे काय येईल रे, 1 येईल. ओके, जर सारखं असेल तर 1 येईल, सारखं असेल तर 1 येईल या ठिकाणी. पण आपण काय बघितलं रे, सारखं होऊच शकत नाही या ठिकाणी. ओके, सारखं होऊच शकत नाहीये. मग सारखं होऊ शकत नाही म्हणजे एन इज इक्वल टू 1 होऊ शकतं का. जर बघा व्ही इज इक्वल टू व्ही आहे म्हणून एन इज इक्वल टू 1 आला. जर हा व्ही एवढा होऊच शकत नाहीये, म्हणजे एन तुमचा एन म्हणजे इटा तुमचा हा 1 एवढा होऊ शकत नाही. तो एन इज नॉट इक्वल टू किंवा इटा इज नॉट इक्वल टू तुमचा काय रे, 1 झाला. ठीक आहे, तर या ठिकाणी 1 एवढी पोरोसिटीची व्हॅल्यू नसणारच आहे. मग मला या ठिकाणी काय कळालं, बघा या ठिकाणी मला एक कळालं की एन हा तुमचा इटा तुमचा 1च्या एवढा नसणार झाला. आणि या ठिकाणी हा तुमची पोरोसिटी ही 0 पण नसणार झाली. 1 नसणार आणि 0 नसणार. आता 1 म्हणा किंवा याला जर मी 100 ना मल्टिप्लाय केलं, दिसतं बघू द्या, हां, याला जर मी 100 ना मल्टिप्लाय केलं तर हे काय बनेल रे, 100%. काय बनेल, 100%. तर या ठिकाणी 100% नसणार झालं, 1 नसणार किंवा 100%. 1 हे फ्रॅक्शनमध्ये मल्टिप्लाय 100 केलं तर पर्सेंटेजमध्ये, तर 100% तुमची पोरोसिटी या ठिकाणी नसणार आहे. 100% पोरोसिटी आहे. बघा पोरोसिटी म्हणजे काय की तुमची सॉइल किती पोरस आहे, तुमची सॉइल किती पोरस आहे म्हणजे त्याच्यामध्ये किती व्हॉइड आहे, किती छिद्र आहे या ठिकाणी, तर म्हणजे पोरोसिटी कळलं. आणि 100% पोरस म्हणजे काय, 100% पोरस कळतंय तुम्हाला. 100% पोरसचा अर्थ कळतोय तुम्हाला की 100% पोरस म्हणजे फक्त व्हाईट्स, सॉइल नाही. हे पॉसिबल आहे का, नाही. म्हणजे 100% पोरोसिटी पॉसिबलच नाही या ठिकाणी. म्हणजे काय कळालं मला या ठिकाणी की तुमची जी एन आहे तो 100% होऊ शकत नाही. जर 100% होऊ शकत नाही बेटा, याच्यापेक्षा जास्त होऊ शकत नाही. म्हणजे बघा कसं, बघा इथे लिहितो लागलं असतं. बघा या ठिकाणी तुमचे जे व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड आहे हे व्ही पेक्षा जास्त होऊ शकते का. जर बेटा ते इक्वलच होऊ शकत नाही तर व्ही पेक्षा जास्त होऊ शकते का, नाही. म्हणजे याचा अर्थ तुमचा जो
पोरोसिटी आहे ती 1 पेक्षा जास्त होऊ शकत नाही किंवा 100% पेक्षा जास्तही होऊ शकत नाही, कारण की व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड हे व्हॉल्यूम ऑफ सॉइल पेक्षा तर इक्वलच होऊ शकत नाही, जास्त होण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे 1 पेक्षा जास्त नसणार, 1ही नसणार, म्हणजे काय असणार, 1 पेक्षा कमी असणार. म्हणून तुम्ही इथं लिहू शकता लेस दॅन 1. काय लिहू शकता, लेस दॅन 1. ठीक आहे. तर तुमची पोरोसिटी 0 आणि 1 च्या मधात लाय करते, कळतंय ना. तर यालाच तुम्ही असंही लिहू शकता, या ठिकाणी बघा 0%, 0%, ठीक आहे, 0% पोरोसिटी बघा, ग्रेटर दॅन 0%, 0 तर होत नाही, आपण बघितली. ठीक आहे, लेस दॅन 100%. तुम्हाला दोन्ही पण बघायला मिळू शकता, पर्सेंटेजमध्ये पण आणि फ्रॅक्शनमध्ये पण. तर हे तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर 0 पण नाहीये आणि 1 पण नाहीये, दोघांच्या मधात, नॉट अ 0 नॉट अ 1. म्हणून या ठिकाणी हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, नॉट इक्वल टू 0, नॉट इक्वल टू 1, हे लक्षात ठेवायचं आहे प्रॉपर. आणि या ठिकाणी नॉट ग्रेटर दॅन 1. बघा या ठिकाणी हा जो तुमचा इटा आहे हा 1 पेक्षा जास्त येऊ शकत नाही. तर हे तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर लिहायचं आहे. बघा काय काय लिहायचं आहे, मी बाकीचं मिटवतो, तुम्ही बाकीचं लिहू शकतात. ठीक आहे, तुम्हाला सोपं जाईल समजायला. कळलं? कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकतात बेटा. मी खूप सिंपल वेनं सांगितलंय आणि खूप जास्त एक्सप्लेनेशन करून सांगितलंय, कारण की मला असं वाटतं की ह्या रेंज तुमच्या कुठंच चुकायला नाही पाहिजे. ठीक आहे, बघा तर हे तुम्हाला हे इकडे साईडला लिहून घ्या. बाकीचा मेन तर हेच लिहायचं आहे तुम्हाला, पण हे बाकीचं जे लिहिताय तुम्ही साईडला लिहा, कारण की मे बी याच्यावरती इनडायरेक्टली क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो, त्याच्यामुळे लिहू शकतात तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. हा, हे व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड का का 0 शकत नाही, कारण की हे मग रिप्रेझेंट करा, जर 0 झाले तर रॉक रिप्रेझेंट करा. ठीक आहे. आणि व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड व्हॉल्यूम ऑफ सॉइल बरोबर होऊ शकत नाही, कारण की ती सॉइलच नसणार आहे, कारण की ती सॉइलच नसणार आहे. तर तुम्हाला त्याच्या पाठीमागचं मी रिझन पण सांगितलं, तुम्हाला ही रेफरन्स बुकमध्ये रेंज मिळून जाईल. ठीक आहे, पण हे एक्सप्लेनेशन पण गरजेचं असतं, नाही तर मग तुम्ही पाठ करशाल 0 to 1, 0 to 1. हा, फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, फॉर्म्युल्यावरून क्रिएट करायचं. फॉर्म्युला पाठीमागचं पण आपण फॉर्म्युल्यावरून क्रिएट केलंय. ठीक आहे, चला. हे झालं आता तुमचं. आता चला, मला जी गोष्ट सांगायची तुम्हाला आता तिच्यावरती येतो मी. पाठीमागं आपण बघितलं बेटा की तुमचं जे वॉटर कंटेंट होतं किंवा व्हाईट रेशिओ होता की त्याला कुठली अप्पर लिमिट नव्हते. पण जर तुम्ही इथं बघितलं पोरोसिटीच्या केसमध्ये, तर या ठिकाणी याची लोअर लिमिट काय आहे की हा 0 पेक्षा जास्त आहे, ही झाली लोअर लिमिट. आणि या ठिकाणी जर कधी बघितलं की अप्पर लिमिट काय आहे की हा 1 पेक्षा कमीच असणार, 1 पेक्षा जास्त होऊच शकत नाही, 1 पण होऊ शकत नाही, 1 पण होऊ शकत नाही, हे पॉईंट समजा 0.99 लाईक दॅट. ओके, पण 1 नसणार, कधीच नसणार. म्हणजे एक अप्पर लिमिट आहे, एक लिमिट आहे की त्या लिमिटच्या बाहेर तुमची पोरोसिटी कधीच जाणार नाही. 0 पेक्षा ती कमी होणार नाही किंवा 0 पण होणार नाही आणि 1 पण होणार नाही. कंप्लीट या दोघांच्या मधात याची जी रेंज आहे ना, तर ती दोघांच्या मधात आहे. एक लोअर लिमिट याची फिक्स आहे, एक अप्पर लिमिट फिक्स आहे. पण पाठीमागं जर आपण बघितलं बेटा, त्या पाठीमागच्या केसमध्ये कुठेही अप्पर लिमिट त्या ठिकाणी फिक्स नव्हते. बघा या ठिकाणी. ओके, आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं, ते कन्फ्युजन या ठिकाणी मी दूर करतोय. बघा या ठिकाणी इथं W इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हटलं, कुठलीही त्या ठिकाणी एक लिमिट फिक्स नाही केली की या ठिकाणी तुमचा वॉटर कंटेंट हे 1 पर्यंत घ्या, 2 पर्यंत घ्या, 4 पर्यंत घ्या. नाही, त्याची लिमिट फिक्स नाहीये. लिमिट फिक्स नसण्याचं कारण काय बेटा, या ठिकाणी बघा, ज्यावेळेस आपण ही पोरोसिटी बघितली, तर पोरोसिटी काय होती, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स डिवाइडेड बाय व्ही होतं. आता बघा यांच्या दोघांमध्ये एक रिलेशन आहे, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स आणि त्या ठिकाणी कशामधलं रे, टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइलमध्ये काहीतरी रिलेशन आहे. काय रिलेशन सांगतो तुम्हाला. बघा, जर तुम्ही व्ही बघितला, व्हॉल्यूम ऑफ टोटल सॉइल जर बघितला, व्यवस्थित समजून घ्या बेटा, बऱ्याच जणांना या ठिकाणी ही लवकर कळतच नाहीये. ओके, का का आपण या ठिकाणी अप्पर लिमिट ठेवली नाही, नो अप्पर लिमिट, त्याचं कारण काय. बघा या ठिकाणी समजा व्ही जर घेतला तुम्ही, तर व्ही इज इक्वल टू असतो व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. आपण आता पाठीमाग बघितलं की व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. मला सांगा या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड जर इन्क्रीज झाला तर व्ही काय होईल रे, टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल काय होईल. जर समजा व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड वाढताय तर टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल काय होईल, इन्क्रीज होईल, डिक्रीज होईल, इन्क्रीज होईल, डिक्रीज होईल, काहीतरी होईल का, काहीच नाही होणार. व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड वाढताय, रिलेशन कळलं ना, व्ही इज इक्वल टू व्ही प्लस व्ही एस. जर व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड वाढताय म्हणजे टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल काय होईल, याच बेटा काय होईल, इन्क्रीज होईल. म्हणजे या ठिकाणी व्ही तुमचा इन्क्रीज होईल, दोघांमध्ये रिलेशन दिसलं आहे, रिलेशन आहे. व्ही कमी करा, तुमचा व्ही कमी होईल, व्ही वाढवा, तुमचा व्ही त्या ठिकाणी वाढणार झाला, म्हणजे दोघांमध्ये काहीतरी रिलेशन आहे. बरं, आता इकडे या, मला सांगा, आता हे सांगतो मी तुम्हाला, सिमिलर हे असणार आहे. बघा या ठिकाणी काय रे, वॉटर कंटेंट काय तुमचं दिसतं का. हां, बघा वॉटर कंटेंट काय आहे तुमचं, तर वेट ऑफ वॉटर डिवाइडेड बाय वेट ऑफ सॉलिड. बरं, आता मला एक सांगा, जर तुम्ही वेट ऑफ वॉटर वाढवलं,
वेट ऑफ वॉटर वाढवलं तर या वेट ऑफ सॉलिडवरती काय परिणाम होईल? वेट ऑफ सॉलिड तुमचा वाढेल, कमी होईल, काय होईल? जर वेट ऑफ वॉटर वाढवताय तुम्ही तर त्या ठिकाणी वेट ऑफ वॉटर जर तुम्ही वाढवताय तर वेट ऑफ सॉलिड इन्क्रीज होईल, डिक्रीज होईल की याच्यावर काही परिणाम होणारच नाही. यस, नो परिणाम. यस, काय बेटा, वेट ऑफ वॉटर जर वाढवताय एखाद्या सॉइलमध्ये तुम्ही वेट ऑफ वॉटर वाढवलं तर वेट ऑफ सॉलिडवरती काही परिणाम होईल का? बघा या ठिकाणी डायग्राम रिप्रेझेंट दाखवली मी तुम्हाला अशी करून. आता ही खिचडी होऊन जाईल पण तुम्हाला समजणं महत्वाचं आहे, गरज नाही आपल्याला त्या खिचडीची. बघा या ठिकाणी हे आहे तुमचं सॉलिड, हे आहे तुमचं वॉटर समजा, हे आहे तुमचं एअर, हे आहे तुमचं वेट ऑफ वॉटर आणि या ठिकाणी आहे तुमचं वेट ऑफ सॉलिड आणि या ठिकाणी आहे वेट ऑफ एअर. जर हा वेट ऑफ वॉटर वाढवतोय मी, याच्यामध्ये काही फरक पडेल का? सॉलिडमध्ये काही फरक पडेल का? हा फरक कुठं पडेल सांगतो तुम्हाला, तर फरक पडेल या टोटल वेटमध्ये. टोटल जर वेट ऑफ वॉटर वाढतंय तर टोटल वेट वाढणार नक्की. कारण की टोटल वेट काय असतं, तर टोटल वेट असतं बेटा वेट ऑफ वॉटर प्लस वेट ऑफ सॉलिड. ठीक आहे, इयरचं वेट तर आपण घेतच नाही, निग्लिजिबल घेतो. मग वेट ऑफ वॉटर जर तुमचं इन्क्रीज होतंय तर टोटल वेट जे आहे सॉइलचं ते इन्क्रीज होईल, पण वेट ऑफ सॉलिडमध्ये काही फरक पडणार नाहीये. म्हणजे या दोघांमध्ये काही रिलेशन नाहीये. ओके, या दोघांमध्ये वेट ऑफ वॉटर आणि वेट ऑफ सॉलिडमध्ये काहीच रिलेशन नाहीये की तुमचं वेट ऑफ सॉलिड एवढं असेल तर तुमचं वेट ऑफ वॉटर एवढं असलं पाहिजे, असं कसलंही रिलेशन नाहीये. म्हणून याची काही अप्पर लिमिट फिक्स नाहीये. ठीक आहे, तर या ठिकाणी वेट ऑफ वॉटर काही असू शकतं, वेट ऑफ सॉलिड काही असू शकतं, काही रिलेशन नाही त्यांचं. इथं रिलेशन होतं. सेम इथं पण बघा, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड जर इन्क्रीज होत आहे तर व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इन्क्रीज होईल असं काय आहे का? व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड जर तुम्ही इन्क्रीज केले तर त्या ठिकाणी व्हॉल्यूम सॉलिडचं व्हॉल्यूम इन्क्रीज होईल. सॉलिडचं व्हॉल्यूम तर फिक्स असणार बेटा, हे चेंजेस होत नाहीये. व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फिक्स असणार तुमचं. व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड जर तुम्ही चेंज करताय तर टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइलवरती फरक पडतोय. कॅपिटल व्ही वाढतोय तुमचा, पण तुमचा व्हीएस वाढणार नाहीये. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सॉलिडवरती याचा काही परिणाम नाहीये. म्हणजे यांच्यामध्ये पण काही रिलेशन नाहीये आणि हे दोघं जणांचं काही रिलेशन नाही आहे. याच्या केसमध्ये पण या ठिकाणी कुठली अप्पर लिमिट फिक्स नसणार झाली. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी कुठली अप्पर लिमिट फिक्स नाहीये किंवा या ठिकाणी याची व्हॅल्यू काही असू शकते. ठीक आहे, तर हे तुम्हाला आता कळलं असणार, यांच्यामध्ये काही रिलेशन नाही. कुठं? इकडं. कळतंय? आता बघा या ठिकाणी डब्ल्यू इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे आणि ई इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे. म्हणजे काही व्हॅल्यू होऊ शकते आणि मी तुम्हाला त्याचे एक्झाम्पल पण दाखवले जे की ऑलरेडी एक्झाममध्ये विचारलं. जसं की ई विचारला होता WCT 2019 मध्ये आणि उत्तर काय दिलं होतं त्याचं की टेक एनी व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0. टेक एनी व्हॅल्यू, कुठली व्हॅल्यू लिहा. म्हणजे याचा अर्थ काय की नो अप्पर लिमिट. कुठली लिमिट नाही ना, जर लिमिट असते अप्पर त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी असं ऑप्शनच दिलं नसतं त्यांनी. ओके, तर नो अप्पर लिमिट. आणि ज्यावेळेस बघा बेटा, आता बऱ्याच मुलांना या ठिकाणी कन्फ्युजन झालं असणार. मी सांगतो तुम्हाला कुठं, या ठिकाणी मी लिहून दिलं होतं इन्फिनिटी, कारण की इन्फिनिटी डोक्यात आली आपल्या. ओके, त्या चक्कर यायला लागतात कारण की इन्फिनिटी आहे ना, एनलेस आहे तुमचं. मग ज्यावेळेस इन्फिनिटी डोक्यामध्ये आलं ज्यांच्या तर त्या ठिकाणी बऱ्याच जणांना कन्फ्युजन झालं असणार. ठीक आहे, तर त्याचं एक्सप्लेनेशन देतो मी शॉर्टमध्ये. ओके, तर बघा या ठिकाणी इन्फिनिटीचा जो मिनिंग होतो, इन्फिनिटीचा मिनिंग होतो एंडलेस. ओके, एंडलेस. इन्फिनिटीचा मिनिंग काय होतो? एंडलेस, म्हणजे ज्याचा कुठलाही एंड नसणार झाला. ओके, एंडलेस. त्याच्यानंतर तिचा आणखी एक मिनिंग होतो त्या ठिकाणी बाउंडलेस. काय मिनिंग होतो? इकडे दिसते बघू द्या. बाउंडलेस. बाउंडलेस. ठीक आहे, एंडलेस, बाउंडलेस. त्यानंतर आपण याला आणखी म्हणू शकतो इनडिफायनाइट. इनडिफायनाइट. तर हे इन्फिनिटीचे मिनिंग झाले बेटा. काय इन्फिनिटी म्हणजे काय की एंडलेस. एखादी गोष्ट एंडलेस असेल, बाउंडलेस असेल. बाउंडलेस म्हणजे ज्याला बाउंड नाही केलंय आपण. जसं की पोरोसिटी बाउंड आहे तुमची. पोरोसिटी बाउंड आहे, कशी बाउंड आहे तर 0 आणि 1च्या मधात ती बाउंड झाली आहे. म्हणजे 0 आणि 1 त्याची बाउंड्री झाली आहे, ते बाउंड झालंय. मग ते बाउंड त्या ठिकाणी जर बाउंडेड असेल तर ते पोरोसिटी तुमचं. आणि या ठिकाणी बघा बाउंडलेस म्हणजे बाउंड्री नसणार, कुठलीही बाउंड्री नाहीये. म्हणजे या ठिकाणी बघा नो अप्पर लिमिट. कुठली जर लिमिट नसेल याला आणखी म्हणू शकतो आपण बघा या ठिकाणी की नो लिमिट. ओके, नो लिमिट. इन्फिनिटीचा मिनिंग काय होतो? एंडलेस, बाउंडलेस, इनडिफायनाइट, नो लिमिट. म्हणजे जे डिफाईन नाही आहे असं. ठीक आहे, किंवा ज्याची लिमिट नाही आहे किंवा ज्याला बाउंड्री नाही आहे किंवा बाउंडलेस नाही आहे त्याला आपण म्हणतो इन्फिनिटी. आणि या बेसवरती मी तुम्हाला ते जजमेंट दिलं होतं की या ठिकाणी तुमचा जो डब्ल्यू असतो हा 0 टू इन्फिनिटी असतो किंवा हा तुमचा ई असतो 0 टू इन्फिनिटी असतो. 0 टू इन्फिनिटी याचा मिनिंग होतो की नो अप्पर लिमिट. याला कुठलीही अप्पर लिमिट नाही आहे, कुठलीही बाउंड्री नाही आहे वरची. ओके, फिक्स डिफाईन नाही आहे त्याची बाउंड्री. तर ते झालं बेटा तुमचं इन्फिनिटी. ठीक आहे, म्हणून बऱ्याच मुलांना कन्फ्युजन होतंय. ओके, की त्या ठिकाणी इन्फिनिटी जे आहे म्हणजे इन्फिनिटी म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लगेच लक्षात येतं की जसं की इन्फिनिटी नंबर जर बघितला आपण चालू राहतात तर मग एंडलेस वाटतं आपल्याला कुठंतरी. मग किती असणार व्हॅल्यू काही समजत नाही आपल्याला. याचा मिनिंग या ठिकाणी काय आहे की नो अप्पर लिमिट किंवा बाउंडलेस. ठीक आहे, याचा मिनिंग काय होतो की बाउंडलेस म्हणजे कुठली बाउंड्री नाही आहे वरती, कुठली लिमिट नाही वरती, त्याला आपण काय म्हणतो? इन्फिनिटी म्हणतो. ठीक आहे, आता तुमचं हे क्लिअर झालं असणार. हे मी ऑलरेडी अगोदर पण सांगितलं असतं तुम्हाला, तर त्या केसमध्ये तुम्हाला कळालं नसतं. पण पोरोसिटीला आपल्याला कळालं की बाउंड्री आली काहीतरी, पण इकडे बाउंड्री नाही आपली. ई ग्रेटर दॅन 0, नो बाउंड्री, वरती काही बाउंड्री दिली नाही. आणि जर बाउंड्री नसेल
तर बाउंड्रीलेस एकदा सर्च करा, इन्फिनिटी सर्च करा गुगलवरती, जाऊन कळेल तुम्हाला तिथं मिनिंग इन एंडलेस, बाउंड्रीलेस, इनडिफायनाइट. बघा डब्ल्यू इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो म्हटलं तर डिफाईन आहे का, की किती आहे नेमकं डब्ल्यू. हा का सांगितलं झिरो आहे म्हणजे मिनिमम झिरो सांगितलं. अप्पर लिमिट डिफाईन केली का, अप्पर लिमिट डिफाईन नाही केली की हा झिरोपेक्षा जास्त किती असू शकतो. मग ज्या ठिकाणी अप्पर लिमिट डिफाईन नाहीये, त्या ठिकाणी कुठली लिमिट नाही आहे, त्या ठिकाणी बाउंड्री नाही आहे, त्याला आपण म्हणतो इन्फिनिटी. त्या बेसिसवरती मी तुम्हाला सांगितलं होतं की झिरो टू इन्फिनिटी किंवा हे ई झिरोपेक्षा जास्त टू इन्फिनिटी, आणि त्याचा मिनिंग होतो की नो अप्पर लिमिट, नो अप्पर बाउंड्री. अप्पर बाउंड्री नाही आहे किंवा अप्पर लिमिट त्या ठिकाणी नाही आहे, तर ते इन्फिनिटी होतं. ठीक आहे, तर हे बऱ्याच मुलांना कन्फ्युजन होऊ शकतं. जर तुम्हाला असं वाटत असेल की इन्फिनिटी आणखी पण तुमच्या डोक्यामध्ये जर कधी घर करून बसली असेल, तर इन्फिनिटी जे वर्ड दिलाय मी लिहून ते कट करा तुमच्या नोट्समधून. ठीक आहे, इन्फिनिटीचे फक्त नो अप्पर लिमिट ठेवा, कारण की इन्फिनिटीचा मिनिंग मला सांगायचा होता की नो अप्पर लिमिट. इन्फिनिटीचा मिनिंग काय सांगायचं तुम्हाला की नो अप्पर लिमिट. ओके, तुम्हाला इथं कळालं असेल की इन्फिनिटीचा मिनिंग काय होतो, बाउंडलेस, इनडिफाईनाइट, नो लिमिट. ओके, एंडलेस म्हणजे ते झालं इन्फिनिटी, आणि नो अप्पर लिमिट म्हणजे या ठिकाणी नो लिमिट, नो बाउंड्री. याच्यावरून मी तुम्हाला सांगितलं की हे इन्फिनाइट असतं किंवा इन्फिनिटी असतं. ठीक आहे, जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, कारण की लगेच मुलांना वाटतं की म्हणजे किती असणार मग असं. ओके, हे होऊन जातं, म्हणजे मला सांगायचं की नो अप्पर लिमिट, या ठिकाणी कुठली अप्पर लिमिट नाही. म्हणून तुम्हाला जर वाटतं कन्फ्युजन, तर ते नोट्समधून कॅन्सल करा, इन्फिनिटी काय करा, कट करा. ओके. आणि हां, जर कोणाला काही वाटत असेल, आता माझ्याकडे याचा काही रेफरन्स नाही आहे की तुम्हाला दाखवलं असतं मी रेफरन्स बुकमधून. ओके, हे डिपेंड बेटा, हे कसं येतं की हे असं काही इन्फिनिटीचा मिनिंग आहे तुमचा किंवा क्वेश्चन विचारले जातात, याचा ॲन्सर असेल किंवा कोणाकडून तरी आपण शिकतो, कोणाकडून तरी आपल्याला कळतं, कुठून तरी आपण वाचतो, तर याच्यातून ह्या गोष्टी त्या ठिकाणी समोर येत असतात की झिरो टू इन्फिनिटी लाईक दॅट. हे बुकमध्ये, रेफरन्स बुकमध्ये बघा तुम्ही. आता मी जे रेफरन्स बुक बघितलं त्याच्यामध्ये तर असं काही दिलेलं नाही आहे. जर तुम्हाला सापडलं चांगलंच आहे. ओके, झिरो टू इन्फिनिटी. ओके, मी हेही क्लिअर करून देतो तुम्हाला की हे मी रेफरन्स बुकमध्ये नाही बघितलं. रेफरन्स बुकमध्ये झिरो टू इन्फिनिटी दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणून जर तुम्ही क्रॉस चेक केलं तर तुम्हाला ते रेफरन्स बुकमध्ये मे बी सापडणार नाही. जर मिळालं तर चांगलंच आहे, मला टाकून द्या. किंवा कुठेही तुम्हाला जर याचा रेफरन्स मिळतोय बेटा, तर रेफरन्स तो मला नक्की शेअर करा. मग तो मे बी मी जे सांगतोय ते एक तर करेक्ट पण असू शकतं, मे बी रॉंग पण असू शकतं. जर रॉंग आलं तर मला करेक्ट करता येईल स्वतःला की आपण काहीतरी कन्सेप्ट त्या ठिकाणी वेगळी सांगितली. ठीक आहे, आणि बरोबर असेल तर मला नंतर समोर तो रेफरन्स देता येईल. म्हणून तुम्हाला जे वाटतं ते सांगा. असं नाही आहे बेटा, टीचर आहे त्या ठिकाणी म्हणजे एक माणूसच असतो, आणि त्या ठिकाणी होऊ शकतं की कन्सेप्ट इकडं तिकडं थोडीफार होऊ शकते. ठीक आहे, त्याच्यामुळे जर तुम्हाला इथं ज्यांना डाऊट येतो बरं, त्यांच्यासाठी बोलतो मी. जर डाऊट येतोय तुम्हाला तर तुम्ही बिनधास्त चेक करा. जर तुम्हाला असं वाटलं की या ठिकाणी सर हे रेफरन्स किंवा हा रेफरन्स असं बघा की इथं इथं असं दिलेलं आहे, तुम्ही सांगितलं ते करेक्ट आहे, तर मला पण छान वाटेल. जर वाटलं की त्या ठिकाणी गलत आहे, त्या ठिकाणी मग मी स्वतःला करेक्ट करेल. ठीक आहे, त्याच्यामुळं त्याचा लोड घेऊ नका. पण सध्यापुरतं तुम्ही इन्फिनिटी आता गायब करून टाका. ठीक आहे, फक्त तिथं नो अप्पर लिमिट लिहा. मी इन्फिनिटी हे कशावरून सांगितलं तुम्हाला की याचा मिनिंग होतो बाउंडलेस किंवा इनडिफाईनाइट, जे डिफाईनाइट नाही आहे किंवा ज्याची काही बाउंड्री नाही आहे, एक बाउंड्री डिफाईन करेल नसली, तर त्या केसमध्ये आपण त्याला इन्फाईनाइट म्हणतो. त्या बेसिसवरती मी तुम्हाला ते लिहून दिलं होतं. पण जर तुम्हाला आणखी कन्फ्युजन होत असेल, तर तुम्ही एक तर ज्यांना नसेल कन्फ्युजन राहू द्या, किंवा बाकीच्यांनी मग त्या ठिकाणी काय करा, ते इन्फिनिटी सध्यापुरतं कट करा. ठीक आहे, ओके, क्लिअर आहे या ठिकाणी. आणि हा राहिला प्रश्न या ठिकाणी, सर मग इथं तुम्ही मॅक्स लिहून दिला 0.91. ओके, म्हणजे एक बाउंड्री फिक्स करून दिली बेटा. ही बाउंड्री नाही, ती कशानुसार आहे, ते तुमचं पार्टिकल जे आहे ते पार्टिकलला आपण पार्टिकलची अरेंजमेंट करतो आपण. क्युबिकल अरेंजमेंट असेल, त्यानंतर आणखी एक अरेंजमेंट आहे ते बघू आपण समोर. तर या अरेंजमेंटनुसार त्या ठिकाणी तुमचा मॅक्स आणि मिनिमम निघून येतो. तर त्या व्हॅल्यू मी या ठिकाणी दिल्या आहे. त्या तिथं मी एक्सप्लेन करणार होतो, पण मला असं वाटलं की पोस्टचे रिलेटेड आहे म्हणून मी इथं नोट म्हणून लिहून दिल्या तुम्हाला. ठीक आहे, नाही तर मग लगेच डोक्यात येतं आपल्या की सर तर तुम्ही म्हणले नो अप्पर लिमिट इज ग्रेटर दॅन 0 आणि लगेच 0.91 लिहून दिलं. तर हे डिपेंड करतं अरेंजमेंटवरती. ठीक आहे, तर अरेंजमेंटवरती. तर ती अरेंजमेंट कशी, पार्टिकलची अरेंजमेंट, तर ते आपण समोर बघू. तिथं परत एकदा 0.91 0.35 रिपीट होणार झालं. ठीक आहे, आता मला असं वाटतं की तुमचे डाऊट जे आहे बऱ्यापैकी क्लिअर झाले असणार. ठीक आहे, ज्यांच्या पण मला डाऊट येत होते ते सगळे आता या ठिकाणी क्लिअर झाले असणार. ठीक आहे, ठीक आहे, जाऊ द्या, वेळ जातो. पण मला असं वाटतं की तुम्हाला डाऊटच नसला पाहिजे कुठंही जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगमध्ये. त्याच्यामुळे मी तुमचे डाऊट क्लिअर करतो आणि कन्सेप्च्युअली सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना आता. चला, आता याच्यातच परत भरपूर वेळ गेला आपला. ठीक आहे, एक नोट लिहून घ्या, खाली एक नोट लिहून घ्या, आणि काही डाऊट असेल तर टाका. आणि मला मेसेज करत जरा. इथं तुम्ही कमेंट जरी नाही केलं ना, तर व्हॉट्सअपला त्या ठिकाणी मेसेज करत चला. ठीक आहे, मी तुमची डाऊट नक्कीच क्लिअर करा. ठीक आहे, डाऊट टाकत चला. पण परत एकदा सांगतोय मी, डाऊट टाकत चला. ठीक आहे, मी या ठिकाणी जास्त कमेंट बघत नाहीये, पण त्या ठिकाणी तुम्ही डाऊट टाकत चला, व्हॉट्सअप करत चला मला. मी तुमचे डाऊट त्या ठिकाणी क्लिअर करत चाला, नक्कीच क्लिअर करा. ठीक आहे, त्यामुळे डाऊट टाकत चला. चला, लिहा, एक नोट लिहा.
नोट लिया खाली है, बोथ बोथ काय होतं आपण both wide ratio both wide ratio and porosity both wide ratio and porosity represent both wide ratio and porosity represent the storage capacity of soil water storage capacity of soil. Both wide ratio and porosity represent the water storage capacity of soil as it represent as it represent व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स ॲज इट रिप्रेझेंट व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स. बघा या ठिकाणी नोट काय सांगते की व्हॉइड रेशो आणि पोरोसिटी जे आहे ते व्हॉल्यूम ऑफ व्हॉइडला रिप्रेझेंट करतात. आपण बघितलं की व्हॉल्यूम ऑफ व्हॉइडला रिप्रेझेंट करताय, दोघं पण व्हॉल्यूम ऑफ व्हॉइडला रिप्रेझेंट करताय. आणि त्या व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड म्हणजे काय असतं, व्हॉइड असतात, एम्प्टी स्पेसेस. आणि जर काही समजा तुम्ही त्या सॉईलमध्ये पाणी टाकलं तर ते कुठे जाणार आहे, ते एम्प्टी स्पेसेसमध्ये. मग ते एम्प्टी स्पेसेस म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड जेवढे असेल तेवढी कॅपॅसिटी असेल तुमच्या सॉईलची पाणी स्टोअर करण्याची. म्हणून व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड जेवढे आहे तेवढं तुमचं पाणी स्टोअर करण्याची कॅपॅसिटी आहे. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड काय रिप्रेझेंट करताय, तर स्टोरेज कॅपॅसिटी, वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ सॉइल रिप्रेझेंट करताय. आणि या व्हॉल्यूम ऑफ व्हॉइडला रिप्रेझेंट करण्याचं काम कोण करतंय, ई आणि इटा करतोय. ठीक आहे, व्हॉइड रेशो आणि पोरोसिटी करतोय. म्हणून त्या ठिकाणी व्हॉइड रेशो आणि पोरोसिटी काय करतात, रिप्रेझेंट करतात वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ सॉइल. ठीक आहे, तर ही तुम्हाला मी या ठिकाणी नोट लिहून दिली. आता एक काम करा, एक शेवटचा पॉईंट या ठिकाणी लिहून घ्या आणि आपण या ठिकाणी मग थांबून जाऊ. रिलेशन, आणि खूप खूप महत्वाचं असणार आहे हे रिलेशन. बघा टाका या ठिकाणी, खूप खूप जास्त महत्वाचं, याला स्टार करून ठेवा. याच्यावरती नंबर ऑफ टाइम त्या ठिकाणी क्वेश्चन सुद्धा आलेले. रिलेशन बिटवीन, टाका टायटल, रिलेशन बिटवीन ई अँड इटा. ठीक आहे, बघा आता तुम्हाला लिहायचं नाही काहीच, तुम्हाला मी जे बॉक्स करून देईन तेवढंच लिहायचं आहे. बाकी काहीच लिहायचं तुम्ही फटाफट पसारा. बघा या ठिकाणी समजा आता मला या दोघांमध्ये रिलेशन शो करायचं आहे, तर या दोघांमध्ये रिलेशन मी क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय. आता क्रिएट करण्यासाठी मी बघतो या ठिकाणी माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे काय रे, की पोरोसिटी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम आहे. काय आहे, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम आहे. बरं, आता या ठिकाणी मला रिलेशन काय दाखवायचं आहे रे, की ई आणि एन मध्ये. मग मी इथं काय करतो, ई लिहून घेतो तुमचा हा. ओके, आता बेटा एन होतंय त्या ठिकाणी, थोडंसं समजून घ्या. चला, ओके, ई आहे तुमचं या ठिकाणी. तर काय असतं, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड आहे. आणि या ठिकाणी ही पोरोसिटी काय असते तुमचे, पोरोसिटी काय असते या ठिकाणी बेटा, तर पोरोसिटी असते व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम, हे आपण बघितलं. आता मला या दोघांमध्ये रिलेशन शो करायचं आहे, म्हणजे एन चा जो फॉर्म्युला येईल त्याच्यामध्ये ई असणार झालं. काय असणार झालं, ई असणार झालं. जर बघा या ठिकाणी मी आता याला कसं लिहू शकतो, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइलला, तर व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड ॲज इट इज आणि टोटल व्हॉल्यूम जे असतात तुमच्या सॉइलचे ते काय असतात तरी व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉलिड असतात, दोघांचं त्या ठिकाणी मिक्सचर असतं. बघा या ठिकाणी आता मला काय तयार करायचं, हा ई तयार करायचा. काय तयार करायचा, ई तयार करायचा. आता बघा इथं व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड आहे, इथं व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड आहे, आणि आपल्याला काय पाहिजे, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिवाइड व्हॉल्यूम ऑफ सॉलिड पाहिजे. म्हणजे या ठिकाणी जर मी या व्हॉल्यूम ऑफ व्हॉइडला जर सॉलिड व्हॉल्यूम ऑफ सॉलिडला डिवाइड केलं तर इथं ई क्रिएट होऊ शकतो. म्हणून मी दोन्ही साईडला काय करतो रे, व्हॉल्यूम ऑफ सॉलिडना डिवाइड करून देतो. ठीक आहे, दोन्ही साईडला काय करतो मी, व्हॉल्यूम ऑफ सॉलिडना डिवाइड करून देतो. मग ते तुमचं कसं येणार बघा या ठिकाणी, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड, त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉलिड डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. ओके, आता हा व्हीएस गेट कॅन्सल, हा कॅन्सल होऊन जाईल बेटा. काय कॅन्सल होऊन जाईल, काही फरक पडणार नाहीये. ठीक आहे, तर मी या प्रकारे डिवाइड केलं. नंतर बघा या ठिकाणी आता हा व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड आहे, तर याला मी असं लिहू शकतो परत, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड डिवाइडेड बाय, आता व्हीएस हा मी सेपरेट देऊन टाकतो यांना बेस, तर व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड प्लस त्या ठिकाणी काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड डिवाइडेड बाय काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. ठीक आहे, याला मी सेपरेट केलं. नंतर बघा काय, तर व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड काय आहे तुमचा, ई आहे, म्हणजे इथं वरती येईल ई. नंतर व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड काय आहे तुमचा, तर तोही ई आहे. प्लस त्या ठिकाणी काय, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड काय येईल, मग दोन्ही सारखे आहे म्हणजे 1 येईल. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी मला रिलेशन मिळतं काय रे, तर हा ई पोरोसिटी इज इक्वल टू मिळतं व्हॉइड रेशो डिवाइडेड बाय 1 प्लस ई. आता ई प्लस 1 लिहा किंवा 1 प्लस ई लिहा, सारखंच आहे.
तर हे या ठिकाणी व्यवस्थित लिहून घ्या. तुम्हाला हे बॉक्समधलं लिहायचं फक्त एवढं बॉक्समधलं लिहायचं आहे तुम्हाला. आणि याच्यावरती बघा याला स्टार्ट करून ठेवा. नंबर ऑफ टाइम क्वेश्चन आलेले, प्रॉब्लेम विचारले जातात, डायरेक्टली फॉर्म्युला विचारला जातो. फॉर्म्युला इथं कन्फ्युजन होतं मुलांना म्हणून विचारलं जातं. कन्फ्युजन कसं होतं ते समोर कळणार. कसं बघा, सिमिलरली जसं हे रिलेशन आहे, सिमिलरली या ठिकाणी तुमचं रिलेशन असणार आहे ईचं. आता बस झालं, आपण आता याला क्रिएट करणार नाही, डायरेक्टली लिहून देतो मी तुम्हाला. बघा या ठिकाणी इचं रिलेशन असणारे पोरोसिटी डिवायडेड बाय 1 मायनस पोरोसिटी. तर हे असणार तुमच्या ईचं रिलेशन. तर हे दोन त्या ठिकाणी रिलेशन व्यवस्थित लिहून घ्या आणि याला स्टार करून ठेवा. याला स्टार करून ठेवा. ठीक आहे. याच्यावरती नंबर ऑफ टाइम त्या ठिकाणी इथं लिहा ब्रॅकेटमध्ये. ओके, नंबर ऑफ टाइम इन एक्झाम, नंबर ऑफ टाइम इन एक्झाम. ओके, त्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये लिहा प्रॉब्लेम ऑल्सो. ओके, हे ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा. नंबर ऑफ टाइम इन एक्झाम, वेगवेगळ्या एक्झाममध्ये नंबर ऑफ टाइम त्या ठिकाणी क्वेश्चन आलेले. ओके, तर त्या ठिकाणी हे व्यवस्थित त्या ठिकाणी स्टार करून ठेवा. दोघं पण लिहा इथपर्यंत. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण थांबूया. तुम्हाला फक्त याची मी हिंट सांगतो, कारण की इथं कन्फ्युजन होतं. ठीक आहे, तुम्हाला मी क्रिएट करून दाखवलं फॉर्म्युला. ओके, हा लिहून दिला. तर त्या केस तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं, तेवढं कन्फ्युजन दूर करतो. तुम्हाला हिंट सांगतो आणि मग आपण थांबून जाऊया. ठीक आहे, लिहून घ्या इथपर्यंत. फक्त हे रिलेशन लिहून घ्या बॉक्समधलं. ठीक आहे. बघा आता या ठिकाणी हा आलता तुमचा PWD 2018 मध्ये, त्यानंतर हा आलता WCD 2019 मध्ये, त्यानंतर SSC 2014, त्यानंतर SSC 2005. ओके, 2005. तर या प्रकारे क्वेश्चन आलेले. नंतर हाही तुमचा मग WCD 2019 असेल, त्यानंतर हा तुमचा PWD 2019 असेल, याच्यावरती प्रॉब्लेम विचारले होते. तर या ठिकाणी या प्रकारे नंबर ऑफ ठिकाणी हा क्वेश्चन आलेला आहे. ओके, तर हे व्यवस्थित त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आता लक्षात कसं ठेवायचं? ओके, इकडे लक्ष द्या. आता बघ, आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की जर मी पोरोसिटी घेतलं तर मला माहिती आहे वरती काय तुमचा, समजा ईच्या पुढं समोर तो ई असणार, तर ई डिवायडेड बाय 1 प्लस ई असेल किंवा 1 मायनस ई असेल. ओके, 1 प्लस ई असेल किंवा इथं 1 मायनस ई असेल. ओके, कळतंय? ज्यावेळेस मी ई इज इक्वल टू लिहितो तो म्हणजे इथं पण इटा असणार तुमचा या ठिकाणी, आणि खाली काय असणार रे, तर 1 मायनस इडा किंवा प्लस. ओके, तर प्लस पोरोसिटी तुमची असणार झाली. तर प्लस मायनस एवढाच फरक आहे. बाकी तर काय आहे, वरती सिंगल आहे, आणि खाली दोघं जण आहे. ओके, आता हे वरती सर सिंगल आणि खाली दोघं जण कसं लक्षात ठेवायचं? तर बेटा हे लक्षात ठेवायचं. बघा, जर मी यांना जर जॉईन केलं, या तिघांना जर मी जॉईन केलं, काय तयार होतो? ट्रायंगल तयार होतो. तर तुम्हाला ट्रायंगल हा असाच असला पाहिजे तुमचा ट्रायंगल. ठीक आहे, ट्रायंगल टाईप. जर तुम्ही असा लिहिलं बेटा वरती 1 प्लस ई, तर 1 प्लस ई आणि डिवाइड बाय ई लिहिलं तर मग हा उलटा ट्रायंगल होईल. उलटा नाही, आपल्याला सुईचाच जो ट्रायंगल आहे तो काढायचा या ठिकाणी. ठीक आहे, म्हणून फक्त हे लक्षात ठेवा या ठिकाणी. तर तुम्हाला जर कधी हे कन्फ्युजन असेल की सर 1 प्लस ई डिवाइड बाय ई नसणार का, जर मग आम्हाला कसं समजून तिथे गेल्यानंतर, तर ट्रायंगल फॉर्म करा. ट्रायंगल जर तुमचा राईट आला या प्रकारे तर समजून घ्या बरोबर आहे, उलटा झाला म्हणजे समजून घ्या चुकलं तुमचं काहीतरी. तर हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे ई अपॉन 1 प्लस ई किंवा 1 प्लस ई डिवाइड बाय ई नेमकं काय आहे, किंवा इथं पण सेम आहे बघा, इथं पण ट्रायंगल फॉर्म होतो तुमचा. याचं कन्फ्युजन दूर झालं. झालं बघा. आता तुम्हाला एवढं तर काय आलं, समजा मला हे लिहायचं, जर मला समजा हा ई लिहायचा, महत्वाचं आहे बरं का. तुम्हाला वाटत असेल सर उगं टाइम घालताय, मी उगच टाइम नाही घालतोय बेटा. काय गरज पडली मला तुमच्यासाठी एवढा टाइम द्यायची? उगच टाइम नाही घालतोय. मला माहिती तिथे जाऊन माती खातात पोरं, आणि माती खातात आणि त्यात विचारता काय परत प्रॉब्लेम. तिथे फॉर्म्युला जरी बघितल्यानंतर कन्फ्युजन होतं. प्रॉब्लेम विचारल्यानंतर मग तर पाहिजेच काम नाही आपल्याला त्या ठिकाणी, काय होतं कसं होतं. ठीक आहे, म्हणून सांगतोय लक्षात ठेवा. ज्यावेळेस पण समजा तुम्हाला आता वाईड रेशो लिहायचा, मग तुम्हाला माहिती आहे ट्रायंगल फॉर्म करायचा आहे. आणि आपल्याला माहिती आहे आता ई म्हटलं समोर काय येणार, तर तुमची पोरोसिटी येणार. म्हणजे ट्रायंगल फॉर्म करायचा म्हणजे वरती एन लिहावाच लागणार मला या ठिकाणी. म्हणजे मला या प्रकारे ट्रायंगल फॉर्म करायचा. म्हणजे मग इथं मी काय लिहिणार, 1 प्लस काय लिहिणार रे, परत पोरोसिटी लिहिणार, 1 प्लस पोरोसिटी लिहिणार. पण आता हे तर झालं आपलं, एवढं तर मला कळालं. पण सर आणखी आमचं कन्फ्युजन गेलं नाही प्लस आणि मायनसचं. तर प्लस आणि मायनसचं कन्फ्युजन कसं लक्षात ठेवायचं? हा जो तुमचा इटा आहे म्हणजे एन म्हणजे काय रे, निगेटिव्ह. ओके, निगेटिव्ह, एन म्हणजे निगेटिव्ह नाही आहे. तर या ठिकाणी निगेटिव्ह म्हणजे एन हा निगेटिव्ह आपण असं कोरिलेट करू शकतो. म्हणजे ज्यावेळेस पण तुम्हाला पोरोसिटी लिहायचं त्याच्या समोर लिहायचं निगेटिव्ह. काय लिहायचं? निगेटिव्ह. तर या प्रकारे तुम्हाला इथं काय लिहावं लागेल, निगेटिव्ह. म्हणजे इथं प्लस मायनस मध्ये काय असणार, त्या ठिकाणी पोरोसिटी आहे, समजा एन आहे तुमचा, तर एन आहे म्हणजे तुम्ही इथं काय लिहिणार रे, या ठिकाणी तुम्ही लिहिणार निगेटिव्ह साईन. ठीक आहे,
त्याला मिटवतो. तर इथं काय येणार मग निगेटिव्ह येणार. काय येणार निगेटिव्ह. म्हणून हा एन नेहमी निगेटिव्ह इंडिकेट करून हे लक्षात ठेवा. तुम्ही अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. हे पोरोसिटीचं एन तुम्हाला या ठिकाणी दिसतं हे निगेटिव्ह इंडिकेट करणार. जर हा निगेटिव्ह असेल तर नक्कीच तुम्ही जो हा फॉर्म्युला लिहाल तर हा नक्कीच तुम्हाला प्लसमध्ये लिहावा लागणार, कारण की 1 + 1 - तुम्हाला एवढं तर कळतंच की एकामध्ये प्लस आहे एकामध्ये मायनस आहे. मग मायनस कोणामध्ये आहे तर मायनस ज्याच्या समोर एन निगेटिव्ह असा लिहिलेला आहे तर तो मायनस असणार. तुम्हाला ते या ठिकाणी लिहायचं आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं इकडंच जायचं प्लस ऑर मायनस. इथं प्लस ऑर मायनस याच्या समोर काय पाहिजे प्लस पाहिजे की मायनस. तर हा निगेटिव्ह इंडिकेट करतो म्हणून निगेटिव्ह लिहायचा. सर हा तर काही पॉझिटिव्ह इंडिकेट करा ना त्याची मतलबच नाही आपल्याला. एक जर दूर झालं तुमचं कम्पॅरिझन तर दुसऱ्याची गरजच नाही. कळतंय ना. तर या प्रकारे तुम्ही ट्रायंगल फॉर्म करायचा. तर ट्रायंगल फॉर्म झाला तुमचा. त्याच्या बाद तुम्हाला मग या ठिकाणी प्लस की मायनस फक्त ह्या एनच्या अगोदर किंवा ईच्या अगोदर प्लस का मायनस एवढंच लिहायचं आहे ना. तर एनच्या अगोदर निगेटिव्ह इंडिकेट करतो म्हणून तुम्ही मायनस लिहा आणि ई तुमचा प्लस होऊन जाईल. ठीक आहे. चालेल. कळतंय बेटा. तुमचं आता बऱ्यापैकी मला असं वाटतं की मॅक्झिमम जे आहे तुमचे कन्सेप्ट मी क्लिअर केलं आहे. कन्फ्युजन सुद्धा या ठिकाणी तुमचं दूर केलं आहे. तुम्हाला हिंट पण सांगितली आहे आणि मेनली हे कन्फ्युजन खूप महत्त्वाचं होतं. हे तुमचं दूर झालं. ठीक आहे. पाठीमागच्या पण त्या ठिकाणी मी कन्सेप्च्युअली तुम्हाला काही गोष्टी कोरिलेट करून सांगितल्या ओके एकत्रित्या, की ज्याच्यामध्ये माझा वेळ जातोय पण तुमच्यासाठी मी देतोय. ठीक आहे. म्हणून तुमचंही काम आहे की व्हिडिओला लाईक करत चला एकदा आणि व्हिडिओला शेअर करत चला. चला एकदा व्हिडिओ लाईक करा सगळ्यांनी. तुम्ही इथपर्यंत आलाय बघताय म्हणजे व्हिडिओ आवडताय बेटा. ठीक आहे. आता ज्यांची ज्यांची कॅपॅसिटी असते त्या कॅपॅसिटीनुसार तो घेत असतो. ठीक आहे. म्हणून तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही घेताय. पण मी ट्राय करतो की ज्याची खूप कमी कॅपॅसिटी आहे त्याला पण समजलं पाहिजे. त्या हिशोबाने मी चालत असतो. ठीक आहे. हळूहळू का होत नाही आपलं पण त्या ठिकाणी व्यवस्थित झालं पाहिजे प्रॉपर झालं पाहिजे. ठीक आहे. तर चला लाईक करा सगळ्यांनी. कमीत कमी जेवढे लाईव्ह राहतात तेवढे लाईक करत चला रे. हां ओके ठीक आहे. चालेल मग आपण आता भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये मी आता ट्राय करतो की तुमच्या ज्या 2-3 आपल्या पॅरामीटर राहिले ते तिन्ही पॅरामीटर मी आता पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. कारण की आता आपलं कसं स्टार्टिंग होते तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडं हळूहळू घेतलं की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित कन्सेप्ट तुमचा क्लिअर होईल. उगा मी सगळे एकत्र घेतलं असतं तर घाई झाली असते थोडीशी. मे बी डोक्याच्यावरून गेलं असतं. आता बऱ्यापैकी तुम्हाला आयडिया आली असणार. क्रिएट कशी करायची रेंज तेही कळालं असणार. तर समोरचं आता सोपं जाईल आपल्याला. पण रिवाइज करून या. ठीक आहे. करा आता एंड सगळ्यांनी. मी पण एंड करतो इकडून.